Namaskar मित्रांनो. Good morning to you all. I can see a substantial number of young graduates who are aspiring officers for banking, insurance and all these sectors. So I expect a better response from you for my good morning. Good morning friends. Okay, that's more like it. Before I start, मी बँकिंग क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या परीक्षा, त्यांचं स्वरूप, टप्पे, त्यांचे बारकावे, तयारी कशी करावी या सगळ्या विषयांवरती बोलण्या अगोदर मी एक थोडासा पर्सनल एक्सपिरियन्स इथे शेअर करू इच्छितो. साल होता 2013 आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा मी सिलेक्ट, त्याच्यामध्ये माझी निवड झाली होती. आणि बँकेचं एपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हैदराबादमध्ये स्टाफ ट्रेनिंग कॉलेज म्हणून आहे, तिथे मी ट्रेनिंगसाठी रुजू झालो होतो. ज्या दिवशी मी जॉईन झालो ट्रेनिंगला त्या दिवशीच सर्कल वाईज निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी बँकेच्या साईटवरती अपलोड झाली. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे एम्प्लॉईज असतात तर त्यांना सर्कल वाईज क्लासिफाय केलेला असतो. सर्कल म्हणजे एकूणच स्टेट वाईज त्यांचं क्लासिफिकेशन असतो, त्याला सर्कल हा शब्द ऑफिशियली वापरला जातो. तर मी महाराष्ट्र सर्कलमध्ये कोण कोण नेमके सिलेक्ट झालेले आहेत त्या यादीमधून जर जरा थोडंसं गोथ्रू होत होतो आणि ती नावं वाचल्यानंतर मित्रांनो मला असं लक्षात आलं की जे काही 150 पदं महाराष्ट्रासाठी निघाले होते, ओन्ली फॉर महाराष्ट्र, मुंबई सर्कल त्याला असं म्हणतात, तर त्या मुंबई सर्कलमध्ये असलेल्या जागांपैकी फक्त निम्मी मराठी मुलं तिथे सिलेक्ट झाली होती. ओन्ली हाफ द कॅन्डिडेट्स व मराठी कॅन्डिडेट्स. बाकीच्या ज्या जागा होत्या त्यामध्ये इतर राज्यातले मुलं त्यांची निवड झाली होती आणि ते महाराष्ट्रामध्ये येऊन काम करणार होते. हे बघून सर्वप्रथम मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर मी इतर बँकांमध्ये सिलेक्ट झालेल्या माझ्या मित्रांशी चर्चा केली की आमच्या इथे तर अशी परिस्थिती होती आणि एकूणच सगळ्यांचा एक्सपिरियन्स किंवा ओपिनियन हाच आला की प्रत्येक बँकेमध्ये अशीच अवस्था आहे. इन्शुरन्समध्ये काही माझे मित्र सिलेक्ट झाले होते, त्यांच्याशी बोललो, तिकडेही जवळपास अशीच अवस्था. आणि इनफॅक्ट स्टाफ सिलेक्शनमध्ये तर यापेक्षाही अजून दारुण अवस्था आहे असं मी इथं खास नमूद करू इच्छितो. खूप मोठ्या प्रमाणावरती संधी निघतात या क्षेत्रांमध्ये, पण मराठी मुलं जे आहेत त्यांचा टक्का या क्षेत्रामध्ये अतिशय कमी आहे. हा विचार मला नेहमीच त्रास देत होता. म्हणून शेवटी जेव्हा मी स्टेट बँक ऑफ इंडिया सोडली आणि युनिक अकॅडमीमध्ये जॉईन झालो तर तेव्हापासून आम्ही एक स्पेशल विंग तयार केला बँकिंग आणि इतर जे ॲलाइड परीक्षा आहेत त्याच्या तयारी संदर्भामध्ये. आज ज्या प्रकारे आज जे होस्ट आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या नंबर्सवरून आपल्याला कळतं ॲक्च्युली की या परीक्षांबद्दल अवेअरनेस जो आहे तो खरंच किती कमी आहे. सो एक बेसिक लेवलपासून या क्षेत्रामध्ये खरं तर काम करायची गरज आहे. मित्रांनो, बँकिंग आणि ॲलाइड एक्झाम्स याचा जर का आपण विचार केला तर बँकिंग सेक्टर म्हणजे पब्लिक सेक्टर बँका इन्क्लुडिंग येतं इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि डेव्हलपमेंट बँका यांना त्या याच्यामध्येच काउंट करत आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज आहेत, रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन, ह्या ब्रॉड मोठ्या ढोबळमानाने आपण म्हणूयात की ह्या रिक्रुटिंग एजन्सीज आहेत. ह्या सगळ्यांचा जर का आपण एक ग्रॉस विचार केला तर जवळजवळ 40 परीक्षा हे दरवर्षी होत आहेत, हे सातत्याने होत आहेत. दरवर्षी त्याच्यामध्ये जागा निघतात, परीक्षा वेळेवरती होतात, त्यांचे निकाल लागतात आणि त्याच्यामध्ये भरती होत असते. आणि ह्या 40 परीक्षांमधून दरवर्षी 70,000पेक्षा जास्त जागा निघतात. हे ऑफिसर अँड क्लेरिकल ग्रेड दोन्ही मी ॲड करून इथं सांगतोय की दरवर्षी 70,000पेक्षा जास्त जागा निघत आहे. असं होत असताना आपल्या इथे मात्र महाराष्ट्रामध्ये विशेषतः या एक्झाम्सची अवेअरनेस, या सगळ्या परीक्षांची अवेअरनेस ही अतिशय कमी आहे. या सेक्टरमध्ये खरं तर खूप अवेअरनेस वाढवायची गरज आहे. यासाठी पालक असतील किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, आपण सगळेच यासाठी जबाबदार आहोत की आपल्या युवकांसाठी ह्या किती मोठी संधी आहेत हे आपण आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलेलो नाही आहोत. त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा कार्यक्रम थोडासा घेतला आहे. थोडासा वेगळा विषय आहे हा. ह्या करिअर्सचा म्हणजे एकूण बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन या सगळ्या करिअर्सचा आपण का बरं विचार करावा. महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणतो की इंडस्ट्रियलाइज्ड हा स्टेट आहे, बऱ्यापैकी जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, डेव्हलपमेंट खूप चांगली आहे, म्हणूनच आपल्या इथला विद्यार्थी जो आहे तो ह्या क्षेत्रांकडे वळत नाही. का तर इतर संधी अवेलेबल आहेत म्हणून आपण याचा विचार करत नाही. उत्तरेकडच्या राज्यांचा जर का आपण विचार केला तर त्यांचं मात्र गणित ठरलेलं असतं की कुठली ना कुठली गव्हर्नमेंट जॉब आपल्याला सिक्युअर करायची आणि त्यामध्ये UPSC असेल आणि त्या खालोखाल स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सेक्टरमधल्या परीक्षा हे त्यांनी अगदी ग्रॅज्युएशनमध्ये असतानाच ते त्याची तयारी चालू करतात.
आपल्या इथे मात्र ह्या परीक्षा थोड्याशा दुर्लक्षित आहेत किंवा उपेक्षित आहेत. एकूणच एक चांगला करिअर काय असतो याची आपली सगळ्यांची प्रत्येकाची एक व्याख्या असते की मला एक चांगला करिअर घडवायचा आहे आणि अगदी शाळेमध्ये असल्यापासून आपण त्याच्या मागे धावत असतो. एक चांगल्या करिअरच्या ज्या व्याख्या असतात तर एकूणच सगळ्या बाबींचा वैशिष्ट्यांचा जर का आपण विचार केला तर ह्या सगळ्या करिअर्समध्ये त्या गोष्टी आपल्याला दिसतात. किंबहुना मी तर असं म्हणेन की खाजगी क्षेत्र आणि गव्हर्नमेंट क्षेत्र या दोघांमधला एक अतिशय चांगला असं सुवर्णमध्य आपल्याला या क्षेत्रामध्ये मिळतं. उदाहरणार्थ सर्वप्रथम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ अ गुड करिअर म्हणजेच जॉब सिक्युरिटी आपल्याला इथं मिळत असते. आज IT सेक्टरमध्ये काय अवस्था आहे आपण सगळे न्यूजपेपरमध्ये वाचत आहोत, राईट. एनी मोमेंट यू कॅन बी गिवन अ पिंक स्लिप. पिंक स्लिप म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आमच्याकडे काम करत होता पण उद्यापासून यू नीड नॉट कम. यू कॅन एनी मोमेंट यू कॅन बी फायर्ड फ्रॉम युअर जॉब. बट इन दीज सेक्टर्स वन्स यू गेट सिलेक्टेड and confirm after that till retirement you don't have to worry about your job security. So a very important aspect is taken care of over there. Second is extremely good salary. मी तुम्हाला एक जस्ट स्टेट बँक ऑफ इंडियाचं उदाहरण देऊन इथे सांगेन. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर, ओके, जस्ट एंट्री लेवलवरचा जो ऑफिसर असतो, प्रोबेशनरी ऑफिसरची बेसिक सॅलरी ही 27,000पेक्षा जास्त आहे. बेसिक सॅलरी. नाव डिअरनेस अलाउन्स मी सोडलं त्यावेळेस 110% होता, नाव त्याच्यापेक्षा जास्तच असेल. सो ग्रॉस सॅलरी कम्स इन द रेंज ऑफ 50,000. सो इन ऑल दी सेक्टर्स प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे असिस्टंट मॅनेजर रँकला ते समतुल्य असतं. तर त्या रँकच्या सगळ्या पोस्टवरती साधारण ह्या रेंजमधल्या सॅलरीज आणि पर्क्स बेनिफिट्स अटॅच्ड असतात. सो यू गेट गुड जॉब सिक्युरिटी, गुड सॅलरी अँड फास्ट ग्रोथ ऑल्सो. आपल्याला आपल्या करिअरचा मध्ये आपली वाढ व्हावी ही आपल्याला अपेक्षा असते. या सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये ग्रोथसाठी भरपूर चांगला स्कोप आहे. प्रोबेशनरी ऑफिसरवरती रुजू होणारा अधिकारी हा अगदी 10 वर्षांमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर रँकपर्यंत जाऊ शकतो, AGM रँकमध्ये. काय झालं होतं की लेट 1990s पासून टिल अप टू 2007-8 ह्या पब्लिक सेक्टर बँका आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये भरती हे होत नव्हत्या. परिणामतः तिथं मिडल मॅनेजमेंट रेंजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोकळ निर्माण झाली आहे. सो दे वॉन्ट गुड ट्रेन्ड ऑफिसर्स ॲट दॅट लेवल व्हेरी अर्जंटली. कॉन्सिक्वेंटली काय की खूप मोठ्या संध्या ज्या आहेत ते आता या सेक्टरमध्ये ओपन होत आहेत आणि रुजू होणारा अधिकारी खूप पटपट 2-2, 3-3 वर्षावरती प्रमोशन घेत हा वरती जाऊ शकतो. सो यू गेट व्हेरी व्हेरी फास्ट ग्रोथ. अगदी प्रायव्हेट सेक्टर इतकीच चांगली ग्रोथ आपल्याला या सेक्टरमध्ये मिळत असते. Next, perks and benefits as well as social prestige. Along with salary, there are many perks and benefits that are associated. I'll just name one or two over here. For example, a probationary officer सुरुवातीलाच त्याला दर महिन्याला जे पेट्रोल अलाउन्स असतं that is in the range of 100 liters per month. Okay? You get equivalent money for that every single month. You get mobile bill. You get mobile allowance to buy a mobile. You get furniture allowance. Okay? If you can, after 3 years in the service, you can go for vehicle loan. Simple interest rate वरती तुम्हाला vehicle loan up to 10 lakhs rupees पर्यंत मिळू शकतो. Home loan up to 60 lakh rupees on simple rate of interest. Okay? When you go from outside, then interest is charged on compound interest, as we all know. चक्री व्याज असतो तो. पण ऑफिसरला 60 लाखपर्यंत सिम्पल रेट ऑफ इंटरेस्टवरती लोन मिळू शकतो. असे अनेक पर्क्स अँड बेनिफिट्स या पदांबरोबर असोसिएटेड आहेत. त्याचबरोबर शिकण्याच्या अनेक खूप चांगल्या अप्रतिम अशा संधी मिळतात. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्टेट बँक आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे मॅनेजमेंटसाठी विशेषतः, हार्वर्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा टायअप आहे आणि स्टेट बँकमधले अधिकारी हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे 100 कोर्सेस करू शकतात. So sitting at your home, in the confines of your home, you can do more than 100 courses of Harvard University and get certified from that university. आपल्याला सबॅटिकल्स मिळतात. एक 5 वर्ष काम केल्यानंतर हायर एज्युकेशन तुम्हाला MBA फायनान्स करायचं असेल, MA इकॉनॉमिक्स करायचं असेल किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये काही डिग्री मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी स्टडी लिव्स किंवा सबॅटिकल्स हे देखील मिळत असतात. आणि एकूणच जे आपण सगळ्यांना माहीत आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये थोडासा वर्क प्रेशर रिलेटिव्हली कमी असतो. प्रेशर सगळीकडेच आहे, कामं सगळीकडेच असतात, पण तुलनात्मकदृष्ट्या पब्लिक सेक्टरमध्ये तो रिलेटिव्हली कमी असतो. सो एकूणच एक चांगल्या प्रकारचा वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे एका ठिकाणी आपण करिअरही चांगल्या प्रकारे समृद्ध करू शकतो आणि त्याचबरोबर आपले जे डोमेस्टिक लाईफ आहे किंवा आपल्या आवडीनिवडी असतील, हॉबीज असतील ते देखील आपण चांगल्या प्रकारे जोपासू शकतो. सो हे सगळे खूप चांगले पर्क्स ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आहेत. नेक्स्ट इज
अलॉंग विथ दीज व्हेरी गुड ॲस्पेक्ट्स ऑफ अ गुड करिअर, या परीक्षांची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे करिअर म्हणून तर हे चांगले आहेतच, पण त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षांचे काही वैशिष्ट्ये आहेत जे खरं तर ह्या स्पर्धा परीक्षांना आकर्षक करतात. ओके, आकर्षक ठरवतात. उदाहरणार्थ या सगळ्या परीक्षांचा जो सिलेबस आहे, त्याचा जो अभ्यासक्रम आहे, तो अतिशय कन्साईज आहे. तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही जर का दुसऱ्या अवघड स्पर्धा परीक्षा बघितले तर त्यांच्या सिलेबसचा व्याप हा खूप मोठा असतो आणि त्यासाठी लागणारा वेळ हा जास्त असतो. पण कम्पॅरेटिव्हली या परीक्षांमध्ये आपल्याला जनरली 4 किंवा 5च कंपोनेंट असतात. इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, जनरल अवेअरनेस आणि काही परीक्षांमध्ये कम्प्युटर अवेअरनेस. हे 5च कंपोनेंटचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, जे करण्यासाठी एकूण आपल्याला 4 महिन्यांची किंवा फार तर फार 5 महिन्यांची कालावधी ही पुरेशी असते. एवढ्या पिरियडमध्ये आपण तो पूर्ण अभ्यासक्रम संपवू शकतो. सो एकूणच याचा अभ्यासक्रम हा खूप कन्साईज किंवा लिमिटेड असतो. त्याचबरोबर ह्या परीक्षा अतिशय स्टेबल आणि सोप्या आहेत. म्हणजे परीक्षांमध्ये खूप जास्त आमूलाग्र बदल होत नाही. चालल्या त्या प्रकारेच ते एक्झाम चालतात आणि मागील वर्षांचं आपण व्यवस्थित जर का ॲनालिसिस केलं, त्याचा मागोवा घेतला, तर आपण स्वतः प्रिडिक्ट करू शकतो की कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतील. त्यामध्ये कुठले मोठे सरप्राइजेस ॲज सच नसतात आणि व्यवस्थित तयारी केली तर हमखास आपल्याला या परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. पूर्ण प्रक्रिया ह्या सगळ्या परीक्षांची ही अतिशय जलद आणि पारदर्शक आहे. ॲब्सोल्युटली ट्रान्सपॅरंट अँड फास्ट पेस्ड. मी मुद्दाम हे इथे स्ट्रेस करू इच्छितो. त्यामागे कारण असं आहे की बऱ्याचदा पालक मला भेटतात किंवा विद्यार्थी विचारतात की सर, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा ज्या आहेत ते तिथं खरंच सगळं पारदर्शक आहे का? तिथं काही गैरप्रकार होतो का? तिथं काही करप्शन आहे का? तर मित्रांनो, मी खूप ॲथॉरिटेटिव्हली सांगू इच्छितो, बिकॉज मी स्वतः हे एक्झाम्स क्लिअर केलेले आहेत. देर इज ॲब्सोल्युटली झिरो करप्शन इन दीज एक्झाम्स. इट इज कम्प्लिटली ट्रान्सपॅरंट and all these exams are conducted on the date that they are announced to be conducted. The results come out on the date that they are supposed to come out. So absolutely transparent आणि अतिशय फास्ट पद्धतीमध्ये ह्या परीक्षा होत असतात. उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS ही एक संस्था आहे जी 19 पब्लिक सेक्टर बँकांसाठी एकत्रितरित्या परीक्षा घेते. IBPSनी 2016च्या अखेरच 2017चा त्यांचा कॅलेंडर जाहीर करून टाकलेला आहे. कधी नोटिफिकेशन येणार, कधी पहिला टप्पा होणार, दुसरा टप्पा कधी होणार आणि इंटरव्ह्यू कधी होणार. ॲब्सोल्युटली फॉर एव्हरी सिंगल एक्झाम दॅट दे आर गोइंग टू कंडक्ट इन 2017. आणि अनाऊन्स केलेल्या दिवशीच परीक्षा होतात आणि अनाऊन्स केलेल्या वेळेस रिझल्ट येतो आणि पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. सो आपल्याला आपल्या करिअरचं नियोजन योग्य प्रकारे करता येतो, कारण आपल्याला कंप्लीट क्लॅरिटी असते की कधीपर्यंत आपल्याला याला किती वेळ नेमका द्यायचा आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड बेनिफिट ऑफ दीज एक्झाम्स. आणि मी सांगितल्याप्रमाणे 40 वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत आणि तुलनात्मकदृष्ट्या सगळ्यांचा सिलेबस हा सारखाच आहे. इंग्लिश, रिझनिंग, अंकगणित, जनरल अवेअरनेस अँड कम्प्युटर नॉलेज. सो इफ यू प्रिपेअर व्हेरी स्ट्रॉंगली फॉर वन एक्झाम, लाईक फॉर एक्झाम्पल आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची ॲड आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी तुम्ही व्यवस्थित तयारी केली पुढचे 4 महिने, तर येणाऱ्या वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये वेगळं फार काही करायची गरज पडत नाही. फक्त काही एक्झाममधला थोडासा फोकस, इंटरनल फोकस काही क्वेश्चनचा वेगळा असू शकतो. तेवढी जर का आपण काळजी घेतली तर सहज त्या ताकदीवरती आपल्याला ह्या परीक्षा सगळ्याच देता येऊ शकतात. ओके, सो प्रिपेअर फॉर वन एक्झाम and you can appear for as many as around 40 exams in the entire year. Now when I tell you 70,000 posts are there, I am not just saying this figure in air. मी तुम्हाला त्याचे थोडक्यात त्याचे थोडेसे स्टॅटिस्टिक्स सांगतो. बँकिंग सेक्टरमधले हे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑन द स्क्रीन लेफ्ट मोस्ट इज स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरवर्षी निघणाऱ्या भरती कुठल्या आहेत बघा. सर्वप्रथम प्रोबेशनरी ऑफिसर. या वर्षी स्टेट बँकची प्रिलिम झालेली आहे. जूनमध्ये त्याची मेन होणार आहे प्रोबेशनरी ऑफिसरची. 2,500 जागांसाठी ॲड आली होती. 2,500 पोस्ट. ओके, त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर, ज्यांनी IT मध्ये किंवा HR मध्ये, लॉमध्ये, मार्केटिंगमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये काही पदवी मिळवलेली आहे, तर त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट ऑफिसरच्या वेगळ्या जागा निघतात. ह्या बऱ्यापैकी दरवर्षी निघत असतात आणि साधारण 500 ते 800 या रेंजमध्ये स्टेट बँकमध्ये त्यासाठी जागा निघत असतात. ओके, एव्हरी इयर. देन मॅनेजमेंट ट्रेनिंग,
ज्या लोकांना थोडासा एक्सपिरियन्स आहे, 3 ते 5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्यांनी MBA केलेला आहे त्यांच्यासाठी हे पदं असतात. सो साधारण 700 to 1500 या रेंजमध्ये ह्या पोस्ट असतात. लास्टली क्लेरिकलमध्ये लास्ट इयर 2016मध्ये 12,000 जागा निघाल्या होत्या. यावर्षीची ॲड आता अपेक्षित आहे, कुठल्याही दिवशी त्याची ॲड येऊ शकते. सो 12,000 क्लेरिकलच्या जागा. आपण स्टेट बँकचाच थोडीशी आपण ॲडिशन बेरीज करूयात. प्रोबेशनरी ऑफिसर 2500, क्लेरिकल 12,000, किती झाले? राऊंड अबाउट 14,000 म्हणूयात राऊंड फिगर. आणि बाकीचे छोटे मोठे ऑपॉर्च्युनिटीज 15,000. सो अलोन स्टेट बँकमध्ये निघणारी संधी 15,000 इतकी आहे. त्यानंतर यू हॅव IBPS, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन. एनिवेज पुढे जाण्या अगोदर मी एक पॉईंट इथे स्ट्रेस करू इच्छितो. क्लेरिकल या संधीला तुम्ही कमी समजू नका. ओके, क्लर्क ही जी जागा आहे बँकांमध्ये, क्लर्क म्हणून रुजू झाल्यानंतर 3 वर्ष सर्व्हिस झाल्यावरती तुम्हाला इंटरनल प्रमोशनसाठी एक्झाम देता येते. त्याला ट्रेनिंग ऑफिसर असं म्हणतात, TO, ट्रेनिंग ऑफिसर. यू जस्ट हॅव टू कम्प्लीट 3 years सर्व्हिस आणि एक CAIIB नावाचं एक सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं असतं, मिळवायचं असतं. ह्या 2 अटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटरनली ट्रेनिंग ऑफिसर होता येतो. ट्रेनिंग ऑफिसर in terms of pay, salary, benefits, everything, it is equivalent to probationary officer. Okay? सो बाहेरून जेव्हा आपण प्रोबेशनरी ऑफिसरसाठी परीक्षा देतो तर तिकडे कॉम्पिटिशन खूप जास्त असतं. पण इंटरनली क्लर्क म्हणून तुम्ही सिलेक्ट झालात आणि आंतरिक पदोन्नतीसाठी परीक्षा दिली तर तिकडे स्पर्धा ही तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी असते. सो त्यामुळे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये हा ट्रेंड आहे. तिथे उच्च शिक्षित विद्यार्थीसुद्धा, अगदी MTech वगैरे झालेले विद्यार्थी क्लेरिकलची एक्झाम टार्गेट करतात आणि ते क्लेरिकल पोस्ट मिळवल्यानंतर अगदी सहज 3 वर्ष झाल्यावरती इंटरनली ऑफिसर होतात. सो ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, आपण त्याचा विचार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन, IBPS. ही एक स्वायत्त संस्था आहे जी बँकिंग सेक्टरमधल्या ह्युमन रिसोर्सचं रिक्रुटमेंट करत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर पब्लिक सेक्टर बँकांनी तयार केलेली ही संघटना आहे. ही दरवर्षी या सगळ्या 19 पब्लिक सेक्टर बँकांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. त्यामध्ये सर्वप्रथम आणि महत्त्वाची पोस्ट म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर. प्रोबेशनरी ऑफिसर लास्ट इयरचा तुम्ही जर का विचार केला, 1 महिन्यापूर्वीच त्याचा निकाल लागलेला आहे, तर त्यामध्ये 8,000पेक्षा जास्त जागा IBPSने भरल्या होत्या. मोर दॅन 8,000 पोस्ट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स. त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर, स्टेट बँक सारख्याच SO स्पेशलिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट IBPS करत असते. साधारण 2,500 ते 3,000च्या रेंजमध्ये ह्या जागा असतात. अँड लास्टली क्लेरिकल. मागच्या वर्षी जेव्हा क्लेरिकलची ॲड आली होती तर कदाचित तुम्हाला ऐकून सरप्राईज वाटेल या गोष्टीवरती, 25,000 इतक्या जागा IBPSने भरल्या होत्या, 25,000. So if we add up only State Bank of India and IBPS, the figure crosses well over 40,000. या दोन्हीमध्ये 40,000पेक्षा जास्त संधी या दोन्हींच्या मार्फत निघत आहे. त्यानंतरचे पुढचे मी मोजलेलेच नाही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ग्रेड B ऑफिसरसाठी परीक्षा घेते. RBIमध्ये आपल्याला माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज दी मॉनिटरी अथॉरिटी ऑफ द कंट्री आणि RBIमध्ये एंट्रीसाठी सगळ्यात वरचं पद थ्रू अ ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे खुल्या स्पर्धात्मक परीक्षेमधून RBIमध्ये एंट्रीसाठी सर्वात मोठं पद म्हणजे ग्रेड B ऑफिसर. ग्रेड B ऑफिसरसाठी अलीकडेच ॲड येऊन गेलेली आहे आणि त्याची प्रक्रिया आता चालू आहे. दरवर्षी ते साधारण 300 ते 400च्या दरम्यान ते पदं भरत आहेत. त्याचबरोबर असिस्टंटचे पोस्ट RBIमध्ये निघत असतात क्लेरिकल रँकच्या. सो दॅट इज ऑल्सो देअर. सो या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या परीक्षा होतात. फॉर एक्झाम्पल नाबार्ड आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. SIDBI फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची बँक आहे. नॅशनल हाऊसिंग बँक आहे, एक्झिम बँक आहे. हे डेव्हलपमेंट बँकांच्या परीक्षा होत राहतात. रिजनल रुरल बँक, 56 रिजनल रुरल बँक आहेत देशभरामध्ये, पैकी 2 महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यांचेही ऑफिसर आणि क्लर्कची पदं निघत राहतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये 6 पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज आहेत. ह्या 6च्या 6साठी असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि असिस्टंट म्हणजे क्लर्क यासाठी दरवर्षी जागा निघत राहतात. आणि शेवटी SEBI, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मुंबई स्थित हे रेग्युलेटर आहे. त्यांचे ग्रेड A ऑफिसरसाठी ॲड्स येत राहतात. ते मी आता त्याचे नंबर ऑफ पोस्ट वगैरेमध्ये जात नाही. सो एकूणच या सेक्टरमध्ये मोर दॅन 70,000 पोस्ट हे दरवर्षी क्रिएट होत राहत आहेत. सो दिस वॉज जस्ट टू गिव्ह यू अन ओव्हरव्ह्यू अँड एम्फसाइज ऑन दिस पॉईंट दॅट देर आर ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज दॅट आर अवेलेबल. द प्रॉब्लेम इज दॅट वी आर नॉट अवेअर. आपण त्यासाठी जागरूक नाही होत, आपण त्याला व्यवस्थित प्लॅन करून टार्गेट करत नाही, त्यामुळे तिथं मराठी टक्का कमी दिसतोय आणि हे खरं तर आता
चेंज करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये. आपण बऱ्याचदा पेपरमध्ये वाचत असतो, ऐकत असतो प्रोबेशनरी ऑफिसर. पण प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO म्हणजे नेमकं काय? PO हा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये खुल्या परीक्षेमधून, ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून एंट्रीसाठी हा सर्वात मोठं पद आहे. इट इज द हायेस्ट एंट्री पॉईंट इन अ पब्लिक सेक्टर बँक थ्रू अ ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. PO हा असिस्टंट मॅनेजर रँकवरला समतुल्य असतो. इन टर्म्स ऑफ इट्स पे, सॅलरी, पर्क्स, बेनिफिट्स प्रोबेशनरी ऑफिसर असिस्टंट मॅनेजरला इक्विव्हॅलंट असतो. पण सुरुवातीचे 2 वर्ष तो अधिकारी अंडर ऑब्झर्वेशन असतो. सो ही इज बिंग मॉनिटर्ड बाय द बँक. यासाठी त्याला प्रोबेशनरी ऑफिसर असं म्हणतात. 2 वर्ष झाल्यानंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये थोडासा फरक असू शकतो. काहींच्या केसमध्ये 1.5 वर्ष एक छोटी परीक्षा द्यायची असते, कन्फर्मेशनची एक्झामिनेशन, आणि त्यानंतर तो कन्फर्म्ड ऑफिसर होतो. अँड आफ्टर दॅट ही इज ॲड्रेस्ड ॲज असिस्टंट मॅनेजर. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इनफॅक्ट अजून एक इन्सेंटिव्ह आहे. कन्फर्मेशनच्या एक्झामिनेशनमध्ये जो फर्स्ट क्लास स्कोर करतो कन्फर्मेशनच्या परीक्षेमध्ये, तर त्या कॅन्डिडेटला लगेचच डेप्युटी मॅनेजरची पोस्ट मिळते. म्हणजे पुढची पदोन्नती जॉईन झाल्या 2 वर्षात मिळून जाते. एकूणच विचार केला तर PO हा स्टेट बँक किंवा इतर पब्लिक सेक्टर बँकमधला क्रीम असतो. दिस इज द क्रीम पोस्ट. जसं आपण IAS म्हणतो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, त्याच प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये PO हा पब्लिक सेक्टर बँकमधला क्रीम असतो. ही इज बेसिकली अ जनरलिस्ट ऑफिसर. म्हणजे तो बँकेच्या कुठल्याही विभागामध्ये त्याची पोस्टिंग येऊ शकते. म्हणजे आज HR मध्ये आहे, उद्या ऑपरेशन्समध्ये जाऊ शकतो, त्यानंतर फॉरेन एक्सचेंजमध्ये जाऊ शकतो, ट्रेजरीमध्ये जाऊ शकतो, वगैरे वगैरे. आणि POच राईज होत अगदी चेअरमॅनच्या रँकपर्यंत जाऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सध्याच्या ज्या चेअरमॅन आहेत अरुंधती भट्टाचार्य, त्यांनीही त्यांच्या करिअरची सुरुवात ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केली होती. ते प्रदीप चौधरी असतील किंवा चंदा कोचर ही सुरुवातीला त्यांनी ॲज PO ह्या बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री केली होती. सो ऑल सेट PO इज अ व्हेरी क्रीम पोस्ट इन बँकिंग सेक्टर. आणि आपण ते करिअर ग्राफ मी तिथं दाखवलेला आहे. अगदी 2 आणि 3 वर्षावरती, ओके, मॅक्सिमम 3 इयर्सवरती कंपल्सरी एक्झाम्स होतात इंटरनल. यू अपियर फॉर द एक्झामिनेशन अँड यू गेट द नेक्स्ट पोस्टिंग. इतर ठिकाणी बऱ्याचदा आपण काय ऐकतो की प्रमोशन जे आहे ते लवकर मिळत नाही. पण बँकिंग सेक्टरमध्ये सध्या अवस्था अशी आहे की मिड मॅनेजरियल लेवलवरती म्हणजे AGM अँड अबाववरती खूप मोठी जी आहे हॉलो आहे, ओके, पोकळ निर्माण झाली आहे. सो दे वॉन्ट गुड ट्रेन पीपल ऑन दोज रँक्स. And that's why compulsorily every 3 years you have to appear for exam and you can take the next post. सॅलरीज बद्दल, सॅलरी पर्क्स अलाउन्स बद्दल मी थोडक्यात तुम्हाला बोललेलोच आहे. एकूणच ह्या सगळी पदं जी आहेत इन टर्म्स ऑफ कॉम्पन्सेशन हे अतिशय आकर्षक आहेत. स्टेट बँकनी आता स्मार्ट कॉम्पन्सेशन पॅकेज अनाऊन्स केला आहे, जो इतर बँका, जनरली स्टेट बँक इज द लीडर. स्टेट बँकमध्ये ज्या प्रकारचे चेंजेस होतात ते इतर पब्लिक सेक्टर बँका त्याचं अनुकरण करतात. सो त्याप्रकारे इतर बँकांमध्ये पण आता स्मार्ट पॅकेजेस खरं तर अपेक्षित आहेत. पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज जे मी म्हणालो की हे 6 पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज आहेत आपल्या देशामध्ये. आणि या सगळ्यांमध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AAO किंवा AO ह्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत असते. थोडंसं परीक्षांची तयारी अगोदर मी ह्या परीक्षेवरती खास स्ट्रेस करू इच्छितो. स्टाफ सिलेक्शन कमिशनची कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम SSC CGL अतिशय उपेक्षित राहिलेली ही परीक्षा आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये. या परीक्षेच्या मी 3 वेळा ही एक्झाम क्लिअर केलेली आहे. आणि जेव्हा कधी मी या परीक्षेसाठी सेंटरवरती जायचो, इवन फॉर अपिअरिंग दी एक्झामिनेशन, तर मित्रांनो शोधून सुद्धा मला मराठी मुलं दिसायची नाही, अशी अवस्था आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या प्रकारे UPSC आहे, ही ग्रुप A चे पोस्टची रिक्रुटमेंट आणि ग्रुप B चे गॅझेटेड पोस्टची रिक्रुटमेंट ही UPSC करत असते. म्हणजे आपल्याला IAS, IPS, IFS हे पदं आपल्याला माहीत असतात जनरली. त्याच्या खालोखाल ग्रुप B आणि ग्रुप C ची पदं असतात. ह्या ग्रुप B आणि ग्रुप C मध्ये भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ही संस्था काम करत असते. दिस इज अ स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन, म्हणजे कायद्याने तयार केलेली संस्था आहे जी ग्रुप B आणि ग्रुप C चे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पदांसाठी भरती करण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेते. प्रामुख्याने त्यामध्ये 3 परीक्षा आहेत. एक तर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम, ॲज द नेम सजेस्ट, कंबाईंड म्हणजे अनेक पदांसाठी एकत्रित पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा. ग्रॅज्युएट लेवल म्हणजे कुठलाही पदवीधर त्या परीक्षेला बसू शकतो. या परीक्षेअंतर्गत 29 सेंट्रल गव्हर्नमेंटचे अगदी ताकदीचे पदं या एका परीक्षेमधून भरले जातात. 29 डिफरंट पोस्ट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आर recruited through this one single competitive exam.
ह्या पदांचं जस्ट आपण जर का एक ओव्हरव्ह्यू घेतला, मी जे डॉकेट तुम्हाला दिलं आहे बऱ्याच जणांनी तो घेतलाही असेल, ज्यांनी नाही घेतला आहे ते नंतर स्टॉलवरून घेऊ शकता. त्यामध्ये सगळ्या पदांचं मी विवरण केलेलं आहे. एकदा जस्ट आपण ओव्हरव्ह्यू जरी घेतला की ही पदं किती ताकदीची आहेत, तर आपल्याला अंदाज येईल की खरंच ही परीक्षा खूप आकर्षक आहेत आणि आपण याचा करिअर म्हणून सिरियसली विचार करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम दिस एक्झाम यू कॅन गेट द पोस्ट ऑफ असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO इन सेंट्रल सेक्रेटरिएट. म्हणजे केंद्रीय सचिवालय जे आहे, जिथे आपलं देशाचं कॅबिनेट काम करतं, त्याला सपोर्ट स्टाफ म्हणून केंद्रीय सचिवालय असतं. तर त्या केंद्रीय सचिवालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO म्हणून पद हे ह्या परीक्षेमधून भरलं जातं. सो जिथून पूर्ण देश दिसतो अशा ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी मिळते. बिकॉज कॅबिनेटमध्ये डेली बेसिसवरती डिसिजन्स आर टेकन अँड यू आर प्रायव्ही टू दोज दॅट एंटायर पॉलिसी मेकिंग प्रोसेस. आणि तिकडनं पूर्ण भारत तुम्हाला दिसत असतो, कशा प्रकारे पॉलिसीची डिरेक्शन चालू आहे, कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे वगैरे. ह्या रँकचे इतर मिनिस्ट्रीजमध्ये ही पदं निघत असतात. फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री, तुमच्यातल्या काही जणांना जर का परदेशात फिरायची इच्छा असेल तर तुम्ही असिस्टंट इन एक्सटर्नल अफेअर्स हे पद तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये दर 4 वर्षाला यू कॅन सर्व इन अब्रॉड अँड देन कम बॅक टू इंडिया. सो इट्स अन ऑल्टरनेट सायकल, 4 years इन अब्रॉड अँड 4 years इन इंडिया. असिस्टंट इन सेंट्रल विजिलन्स कमिशन, असिस्टंट इन इंटेलिजन्स ब्युरो, असिस्टंट इन मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज. आपल्याला जनरली जुने लोक म्हणतात बघा की रेल्वेज इज अ व्हेरी गुड एम्प्लॉय अँड इट टेक्स व्हेरी गुड केअर ऑफ इट्स एम्प्लॉईज. सो हे पद विशेषतः UP आणि बिहारमधले विद्यार्थी ह्याला फर्स्ट प्रेफरन्स देतात. ते टार्गेट करून हे पद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर तेही अतिशय आकर्षक असिस्टंट रँकचं पद आहे. याचबरोबर इन्स्पेक्टर रँकचे अनेक पदं या परीक्षेमधून भरले जातात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. UPSC मधून आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्समध्ये असिस्टंट कमिशनर होता येतो, पण त्या खालच्या पदांचं काय, तर त्याखाली इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचं पद येतं. त्याची रिक्रुटमेंट या परीक्षेमधून होते. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर 7 वर्षात इन्कम टॅक्स ऑफिसर होता येतो, ITO. आणि नदर 6 to 7 years आणि तुम्ही असिस्टंट कमिशनर इन इन्कम टॅक्स होऊ शकता. म्हणजे UPSC मधलं जे पद आहे ते तुम्ही 14 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही पदोन्नतीने तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. अतिशय क्रीम असं पद आहे, ऑल इंडिया बेस्ड आहे. आणि जनरली बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या एक्झामकडे मराठी मुलं येत नाही. त्यामध्ये एक कारण जे मला जाणवलं ते म्हणजे मराठी मुलांना महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे. हे एक आपल्या डोक्यामध्ये एक मेंटल ब्लॉक असतो की मला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही आहे, मला माझं करिअर महाराष्ट्रामध्येच घडवायचं आहे. विशेषतः मी मुलांना इथे सांगू इच्छितो की मित्रांनो, सध्या अवस्था अशी आहे, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, रेल्वेच्या परीक्षा असो किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन, जेवढ्या जागा महाराष्ट्रासाठी निघतात, आता स्टाफ सिलेक्शन सपोज इन्कम टॅक्सचे यावर्षी 5,000 पदं निघणार आहेत, तर पैकी एक 700-800 महाराष्ट्रासाठी नक्कीच निघतात. तर त्या 700-800 मध्ये हार्डली 200 मराठी मुलं सापडतात. सो ऑटोमॅटिकली काय होतं की बाहेरच्या मुलांना महाराष्ट्रामधले ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातात. सो इफ यू क्रॅक दीज एक्झाम्स इन बँकिंग, इन्शुरन्स ऑर ऑल दीज एक्झाम्स, तर हमखास आपल्याला पोस्टिंग महाराष्ट्रामध्येच मिळते आणि आपल्याला करिअर महाराष्ट्रामध्ये घडवता येतो. सो टेक्निकली जरी हे ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटीचे पदं जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये बिकॉज आता मराठी मुलं तेवढ्या प्रमाणात क्लिअर होत नाही आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग मिळून जाते आणि आपल्याला करिअर महाराष्ट्रामध्ये करता येऊ शकतो. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बरोबरच एक्साईजमध्ये इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, ज्यांना काहीतरी फील्डवरती काम करायची आवड आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगलं पद आहे प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर. म्हणजे स्मगलिंग वगैरे जे चालते बॉर्डर्सवरती, तर ते थांबवण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर हे फर्स्ट लेवल ऑफ प्रोटेक्शन असतं. इट्स द फर्स्ट लेअर ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट स्मगलिंग अँड ऑल इलिसिट ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर एक्झामिनर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसरच्या नंतरची जी प्रोटेक्शन लेअर आहे ती एक्झामिनरची असते. सो त्याचं पद देखील या परीक्षेमधूनच भरलं जातं. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर इन CBI, ज्यांना काहीतरी इन्व्हेस्टिगेटिव्ह किंवा पोलिसिंग टाईप रोल जॉब आवडतो त्याच्यासाठी सब इन्स्पेक्टर इन CBI हे अतिशय आकर्षक पद आहे. त्याचबरोबर नार्कोटिक्समध्ये इन्स्पेक्टर, जे ड्रग्ज वगैरेची जे तस्करी चालते तर ते थांबवण्यासाठी विशेष नार्कोटिक्स ब्युरो गव्हर्नमेंटने तयार केला आहे आणि त्यामध्ये इन्स्पेक्टर यांची पदं या परीक्षेमधून भरले जातात. मग काही अकाउंट्स बेस्ड पोस्ट आहेत, डिव्हिजनल अकाउंटंट, ऑडिटर, ह्या देखील पदांची परीक्षा हीच आहे. सो एकूणच एक एक्झाम क्लिअर करा आणि 29 ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर आहेत. मग तुम्ही ठरवा तुम्हाला नेमकं कुठलं पद त्यामध्ये घ्यायचं आहे. नाव दिस वॉज अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू की आपल्या समोर नेमक्या संधी कुठल्या आणि किती विविध प्रकारचे आहेत. ओके,
पण हे सांगितल्यानंतर देखील बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांचं काही डाऊट्सचं निवारण होत नाही की निरसन होत नाही. पहिला जो डाऊट असतो की सर ते सगळं ठीक आहे, पण ह्या परीक्षांमध्ये स्पर्धा खूप असते ना, जेवढे पदं आहेत त्यापेक्षा पटींनी खूप जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतात, मग त्याचं काय, की विल आय बी एबल टू क्रॅक दिस एक्झामिनेशन, मला ते जमणार का? तर मी याच्यामध्ये एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, अँड दिस आय से आउट ऑफ पर्सनल एक्सपिरियन्स. कुठलीही स्पर्धा परीक्षा जेव्हा तुम्ही त्याची तयारी करत असता तर स्पर्धा जी आहे ती फक्त 2च व्यक्तींमध्ये असते. जे आपल्याला इतके लाख इतके हजार विद्यार्थी बसत आहेत परीक्षेसाठी, ही सगळं जो आहे तो एक एक्झॅज्युरेटेड फिगर आहे. ओके, कॉम्पिटिशन इज ओनली बिटवीन 2 पीपल. ओके, हु आर दीज 2 पीपल? तुमच्यातला असणारा अधिकारी आणि नसणारा अधिकारी. म्हणजे तो द्वंद्व जो असतो तो तुमच्यामध्येच असतो. इफ यू गिव्ह युअर बेस्ट, okay, if you do your best, there is no way that anybody can stop you from cracking any of these exams. Okay? हे माझ्या अनुभवातूनही सांगतोय. आणि आत्ता जे अलीकडे IBPS आमचा रिझल्ट लागला त्यामध्ये आपले जे होस्ट आहेत त्यांनी ते सांगितलेलंच आहे, एका विद्यार्थ्याने अगदी 6 महिन्याच्या तयारीमध्ये 6 पोस्ट मिळवलेले आहेत. 6 एक्झाम्स ही हॅज क्रॅक्ड. ॲज एक गव्हर्नमेंट जॉब मिळवणं किती अवघड असतं आपण जनरली बोलतो, पण त्यांनी 6 गव्हर्नमेंट जॉब्स मिळवलेले आहेत आणि तो ठरवणार आता कुठं जायचं आहे ते. आणि बहुतांश विद्यार्थ्यांना 2-2 पदं मिळालेली आहेत. सो इफ यू गो अबाउट इन अ व्हेरी मेटिक्युलसली प्लॅन्ड वे, इन अ डिटरमाइंड वे, देर इज नो स्टॉपिंग यू. देर आर न्यूमरस ऑपॉर्च्युनिटीज आणि तुम्ही सहज ते करू शकता. नाउ लेट अस टॉक अ लिटल बिट अबाउट ॲक्च्युअली प्रिपेअरिंग फॉर दीज एक्झामिनेशन्स. ह्या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये UPSC आणि MPSC सगळ्यांचं मी इथे जॉईंटली हे सांगू इच्छितो. हे एक्झाम्सच्या तयारीमध्ये एक सूत्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. देर वॉज अ पर्सन कॉल्ड एज सन झू. सन झू नावाचे एक चायनीज थिंकर होते आणि सन झू यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, दी आर्ट ऑफ वॉर. युद्ध कसं लढावं यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि हे पुस्तक 2000 वर्षांपेक्षा अगोदर लिहिलेलं पुस्तक आहे. ते युद्ध कौशल्यावरचं हे पुस्तक. आणि आजही अमेरिकेच्या मिलिटरी अकॅडमीजमध्ये हे पुस्तक शिकवलं जातं. त्यातले प्रिन्सिपल्स शिकवले जातात. मोठमोठ्या कंपनीजचे CEOs, MDs ह्या पुस्तकाचा अभ्यास करतात. सन झूनी त्यांच्या पुस्तकामध्ये जो सर्वात प्रथम जो सिद्धांत मांडलेला आहे, जो सर्वात प्रथम प्रिन्सिपल दिलेला आहे, तो स्पर्धा परीक्षांसाठी तितकाच रेलिव्हेंट आहे. सन झू असं म्हणतात, इफ यू नो युअर सेल्फ अँड यू नो युअर एनिमी. काय म्हणतात बघा, इफ यू नो युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला ओळखता, अँड यू नो युअर एनिमी, तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखता, then you need not fear the results of 100 battles. कुठल्याही आव्हानाच्या समोर जेव्हा तुम्ही असता तर स्वतःची ओळख आणि आपल्या समोरच्या आव्हानाची जर का आपल्याला व्यवस्थित ओळख असेल तर 100 वेळा जरी तुमचं युद्ध झालं तर विजय हे तुमच्याच बाजूने असणार आहे. So the first principle is that you have to know yourself and you have to understand the nature of challenge that you are facing. You can apply this to any challenge in your life. It is equally applicable to any challenge that you will confront in life. So let us start with understanding the nature of challenge. म्हणजे ह्या सगळ्या परीक्षा काय आपल्या शत्रू नाही आहेत, पण आपल्या समोरचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचं नेमकं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते थोडंसं आपण बघूया. या परीक्षांमध्ये महत्त्वाचे 5 कंपोनंट्स, इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित, जनरल अवेअरनेस आणि शेवटी बँकिंग आणि इन्शुरन्सच्या परीक्षांमध्ये कम्प्युटर नॉलेज हा देखील सेक्शन विचारला जातो. सो हे 5 ठळक सेक्शन्स या सगळ्या एक्झाम्समध्ये आपल्याला यांचा अभ्यास करावा लागतो. परीक्षांची तयारी करताना मी हा एक PDCA अप्रोच हा सजेस्ट करतो विद्यार्थ्यांना. तुम्ही कुठलीही एक्झाम, इनफॅक्ट तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये अजून असाल तर त्याची एक्झामची तयारी करताना तुम्ही हा अप्रोच ठेवा. PDCA हा एक मॅनेजमेंट व्यवस्थापन शास्त्रामधला एक प्रिन्सिपल आहे. PDCA स्टँड्स फॉर प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. 6 सिग्मा जी मॅनेजमेंट प्रणाली आहे त्याच्यामध्ये हा विशेषतः वापरला जातो. प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण चालू करतो तर सर्वप्रथम त्यासाठी आपलं नियोजन असलं पाहिजे. हे आपण बऱ्याचदा ऐकतो पण प्रत्यक्षात करताना आपण नियोजन करत नाही. बेंजामिन फ्रँकलिन हे जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते त्यांनी एक खूप सुंदर कोट म्हटला होता, इफ यू आर फेलिंग टू प्लॅन, तुम्ही नियोजन करण्यापासून जर का मुकत आहात, इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. दॅट्स हाऊ इम्पॉर्टंट इट इज. प्लॅनिंग जर का नसेल तर हमखास अपयश आपल्याकडे येणारच आहे.
नेक्स्ट स्टेज इज ॲक्च्युअल डुईंग. जे काही आपण प्लॅन केलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन, तंतोतंत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे इज द डू स्टेज. आफ्टर दॅट चेक. नाव बऱ्याचदा जे स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी येतात हे प्लॅन आणि डू पर्यंत करतात, नियोजनही केलं आणि त्या प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचाही प्रयत्न केला. पण ही जी थर्ड आणि फोर्थ स्टेप आहे इकडे चॅम्पियन तयार होतो. ओके, इकडे अजिंक्य लंकेसारखा विद्यार्थी तयार होतो जो 6 महिन्यामध्ये 6 परीक्षा क्रॅक करतो. द थर्ड अँड फोर्थ स्टेज इज चेक अँड ॲक्ट. चेकमध्ये आपल्याला एक्झॅक्टली मी जे काय करतोय तर त्याचं परीक्षाभिमुख ते आहे का नाही यासाठी आपण टेस्ट देतो. की एक्झाम सिम्युलेशन आपण त्याला म्हणतो, की एक्झाम सारखंच नेमकं टेस्ट देणे. दॅट गिव्स यू अन आयडिया की मी जे काय करतोय ते खरं परीक्षाभिमुख आहे का नाही, माझं वेळेचं नियोजन व्यवस्थित होत आहे का नाही, मी केलेली प्लॅनिंग ती योग्य आहे का नाही, या सगळ्याचं एक व्यवस्थित मूल्यमापन आपल्याला चेक स्टेजमध्येच कळतो. बऱ्याचदा विद्यार्थी हे करत नाही आणि तेवढ्यासाठी अगदी आपण ऐकतो की 2 मार्कांनी राहून गेली पोस्ट, 4 मार्कांनी राहून गेली पोस्ट, पण ह्या सगळ्या सांगण्याला काही अर्थ नसतो. एका रननी पुणे हारली का नाही IPL मध्ये, शेवटी चॅम्पियन कोण झालं. ओके, इवन इफ इट्स 1 रन इट्स अ डिफीट. ओके, सो तुम्ही 2 मार्कांनी तुमची पोस्ट राहिली का 4 मार्कांनी राहिली का 100 मार्कांनी राहिली त्यांनी फरक पडत नाही. द एंड रिझल्ट इज इम्पॉर्टंट. सो फॉर दॅट चेकिंग और एक्झाम सिम्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेक केल्यानंतर त्यामध्ये जे काही उणीवा आपल्याला समोर आपल्या आलेल्या आहेत त्याच्यावरती काम करणे म्हणजे ॲक्ट. दिस रिक्वायर्स अ लॉट ऑफ मेंटल टफनेस. हे सांगणं सोपं असतं पण ही माझी बाजू कमकुवत आहे, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि ते स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट केली पाहिजे. दॅट रिअली इज द मार्क ऑफ अ चॅम्पियन. फर्स्ट ऑफ ऑल एक्सेप्ट दॅट यू आर फॉलिंग शॉर्ट समवेअर अँड देन ट्राय टू वर्क ऑन दॅट. दॅट इज रिअली डिफरन्शिएट्स ॲज दे कॉल मेन फ्रॉम द बॉईज. द नेक्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल थोडंसं बोलेन. या सगळ्या परीक्षांमध्ये एक गैरसमज आहे आपल्या इथे बऱ्याचदा की मी जर BSc केलेली आहे, MSc केली आहे किंवा मी इंजिनियर आहे तर आता मी हे बँकिंगच्या परीक्षा कसे काय देऊ शकतो किंवा इन्शुरन्स एक्झामच्या परीक्षा मी कशा प्रकारे देऊ शकतो. मित्रांनो, ह्या सगळ्या परीक्षांसाठी कुठल्याही शाखेची पदवी हीच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. You don't have to be a specialized person from commerce or from management to appear for banking or insurance examination. हे आपल्या इथं न्यूनगंड आहे की या क्षेत्रामधलेच लोक येऊ शकतात, असं अजिबात नाही. उदाहरण देऊन सांगतो की अरुंधती भट्टाचार्य मॅडम जे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमॅन आहेत त्यांनी MA इन हिस्ट्री केलेलं आहे. त्या अगोदर जे चेअरमॅन होते त्यांनी MA इन इंग्लिश केलेलं होतं. सो राईट अप टू द चेअरमॅनपर्यंत जे व्यक्ती आहेत त्यांची डायव्हर्स बॅकग्राऊंड्स आहेत. इट इज ॲब्सोल्युटली इमटेरियल तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदवी मिळवलेली आहे. माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर आय डिड MBA, पण त्या अगोदर मी BSc केली आहे आणि मास मीडियाही मी शिकलेलो आहे. माझ्या बॅचमध्ये देअर वर डॉक्टर्स, BAMS डॉक्टर आणि BDS डॉक्टरसुद्धा होते. सो इट इज इमटेरियल तुम्ही कुठल्या क्षेत्रामधून तुम्ही पदवी केलेली आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काही परीक्षांमध्ये पर्सेंटेजची अट आहे, बट इन मोस्ट ऑफ द एक्झामिनेशन्स देर इज नो सच क्रायटेरिया. फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड B ऑफिसरमध्ये यू नीड फर्स्ट क्लास इन 10th, 12th अँड ग्रॅज्युएशन, पण ही परीक्षा अपवाद आहे. अशी क्रायटेरिया फक्त एक दुसऱ्या परीक्षेमध्ये आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ऑफिसर, दॅट इज इन AO in LIC. Okay, that is the only examination in which you have 60% criteria in graduation. Apart from these examinations, there are no percentage criteria. Okay, so irrespective of your academic performance, तुम्ही ह्या एक्झाम्स नक्कीच देऊ शकता. आणि जनरली 20 to 30 हे ऑफिसर कॅटेगरीसाठी ओपन वर्गासाठी हे एज लिमिट असते 20 ते 30 पर्यंत. क्लेरिकलसाठी 20 ते 28 ओपन वर्गासाठी. मग रिझर्व्ह जे कॅटेगरीज आहेत SC, ST, OBC यांच्यासाठी परत रिलॅक्सेशन्स आहेत. OBC 3 years, SC, ST 5 years. सिलेक्शन प्रोसेस ही ढोबळमानाने मल्टिपल लेवल्सवरती होत असते. ओके, इट्स अ मल्टिपल टियर्ड सिलेक्शन प्रोसेस. पहिल्या टप्प्यावरती प्रिलिमिनरी परीक्षा होते या सगळ्या एक्झाम्समध्ये आणि प्रिलिमिनरी परीक्षेमध्ये इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 3 सेक्शन्स असतात. आणि आय एम जस्ट गिविंग अ ग्रॉस सॉर्ट ऑफ एन अरेंजमेंट हिअर. काही एक्झाम्समध्ये थोडेसे काही बारकावे थोडे वेगळे असू शकतात. ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होतात आणि वस्तुनिष्ठ प्रकारचे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक प्रश्न आणि 4 उत्तरं या प्रकारची ती परीक्षा असते. सेक्शनल कट ऑफ हा ॲप्लिकेबल असतो सगळ्या एक्झाम्समध्ये. मीन्स ओव्हरऑल कट ऑफ तर आपल्याला पास करायचंच आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक घटकाचा घटकनिहाय देखील एक कट ऑफ असतो, तो आपल्याला क्लिअर करायचा असतो. सो हे एक ॲडेड चॅलेंज ऑफ सेक्शनल कट ऑफ्स आहे. पहिली स्टेज क्लिअर झाल्यानंतर
आपल्याला दुसऱ्या टप्प्यावरती बोलवलं जातं, मेन्स एक्झामिनेशन. उदाहरणार्थ 2 आठवड्यापूर्वी स्टेट बँकची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाली आणि त्यानंतर आता जूनमध्ये त्याची मेन एक्झामिनेशन होणार आहे, SBI POची मेन एक्झामिनेशन. न जस्ट ऑन अन ॲलाइड नोट, आय जस्ट मेन्शन दिस ओव्हर हिअर. परीक्षा किती फास्ट आहेत हे बघा. 2 आठवड्यांपूर्वी SBIची प्रिलिम झाली आणि जूनमध्ये परत त्याची मेन्स होणार, जुलैमध्ये त्याचे इंटरव्ह्यू होणार आणि अगदी ऑगस्टमध्ये फायनल रिझल्ट लागून 15 दिवसामध्ये पोस्टिंगसुद्धा येऊन जाते. सो एंटायर प्रोसेस ऑफ द एक्झामिनेशन इज हार्डली मॅक्सिमम फ्रॉम फॉर्म फिलिंग टिल पोस्टिंग 5 महिन्यामध्ये प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. इतक्या जलद प्रकारे ह्या परीक्षा घेतल्या जातात. मेन एक्झामिनेशनमध्ये सेम पॅटर्न, फक्त 2 कंपोनेंट्स ॲड होतात, जनरल अवेअरनेसचा आणि कम्प्युटर नॉलेज. ओके, दीज 2 कंपोनेंट्स गेट ॲडेड. थोडंसं काही अलाइनमेंटमध्ये काही परीक्षांमध्ये वेगवेगळा फरक असू शकतो, पण ब्रॉडली दीज आर द 5 कंपोनेंट्स दॅट आर आस्क्ड ओव्हर हिअर. अगेन नेगेटिव्ह मार्किंग अँड सेक्शनल कट ऑफ्स बोथ आर ॲप्लिकेबल. काही परीक्षांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर इंग्लिशचा सुद्धा घेतला जातो. त्यामध्ये एक बेसिक निबंध, सध्या ज्या इश्यूज चालू आहेत त्याच्यावरती एक निबंध, एक ऑफिशियल लेटर आणि प्रेसिज सारांश लेखन, हे 3 कंपोनेंट्स असतात. अगदी 10th लेवलवरचं इंग्लिश इज एक्सपेक्टेड ओव्हर देअर, सो इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट पर से. आणि फायनल टप्पा हा मुलाखतीचा असतो, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू स्टेजला 100 मार्क्स असतात, पण फायनल कॅल्क्युलेशनमध्ये जे काही तुम्ही मेन्समध्ये स्कोअर केलेलं आहे त्याला आउट ऑफ 80 काउंट केलं जातं अँड वॉट एव्हर यू स्कोअर इन इंटरव्ह्यू त्याला आउट ऑफ 20 असं कन्वर्ट केलं जातं. सो आउट ऑफ 80 इज मीन्स आउट ऑफ 20 इज इंटरव्ह्यू आणि ॲडेड आउट ऑफ 100 हा फायनल स्कोअर येतो आणि त्याच्यानुसार फायनल मेरिट लिस्ट तयार होत असते. सो प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा ह्या 3 टप्प्यांमधून बँकिंग आणि इन्शुरन्सच्या परीक्षा ह्या होत असतात. स्टेट बँकमध्ये इंटरव्ह्यू बरोबरच ग्रुप डिस्कशनची पण एक एक्सरसाइज असते. ग्रुप डिस्कशनमध्ये एक विषय दिला जातो आणि 8-10 मुलं त्या विषयावरती डिस्कस करतात. त्यामधून नेमकं त्या विद्यार्थ्याचं आकलन, त्याची विचार करण्याची शक्ती, त्याचं नेतृत्व गुण, ओके, या सगळ्या गोष्टी, इंटरपर्सनल स्किल्स ह्या त्या एका एक्सरसाइजमधून तपासल्या जातात. सो दिस इज दी ब्रॉड स्ट्रक्चर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स एक्झाम्स. स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल थोडंसं परत सांगू इच्छितो, बिकॉज आता ॲड आलेली आहे आणि तुम्ही अजूनही त्याची ॲड भरू शकता जे ग्रॅज्युएट्स आहे. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा ही 4 टप्प्यांमध्ये होते. त्याला टियर असा ऑफिशियल शब्द वापरला जातो. टियर 1, टियर 2, टियर 3 अँड टियर 4. टियर 1 इज जस्ट लाईक युअर बँकिंग एक्झाम, टोटली ऑब्जेक्टिव्ह MCQ बेस्ड असते. यामध्ये 4 सेक्शन्स आहेत जे अगेन सेम बँकिंगमध्ये सेक्शन्स, इंग्लिश, रिझनिंग, मॅथ्स अँड जनरल अवेअरनेस. 25-25 प्रश्न असतात आणि 1 तासाचा तो पेपर, हे 200 मार्कांसाठी. हा पहिला टप्पा टियर 1. टियर 1मधून पास झाल्यानंतर आपल्याला टियर 2साठी बोलवलं जातं. एक फरक बँकिंग इन्शुरन्स आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये असा आहे की बँकिंग इन्शुरन्समध्ये पहिल्या टप्प्याचे मार्क हे काउंट होत नाही फायनल सिलेक्शनसाठी, मात्र स्टाफ सिलेक्शनमध्ये पहिल्या टप्प्याचे मार्क हे ॲड होतात, पुढे त्याची बेरीज होत असते. टियर 1मधून आपण टियर 2कडे जातो. टियर 2मध्ये महत्त्वाचे 2 पेपर आहेत. एक आहे इंग्लिशचा आणि दुसरा आहे मॅथ्सचा. 200 मार्क्स ईच हे 2 पेपर असतात. त्याचबरोबर 2 ऐच्छिक पेपर आहेत, एक स्टॅटिस्टिक्स आणि एक अकाउंट्स, फायनान्स अँड इकॉनॉमिक्सचा. 2 पदं आहेत, स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर आणि असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ही पदं जर का आपण त्यासाठी ऑप्ट करत असू तर रिस्पेक्टिव्हली हे स्टॅटिस्टिक्सचा पेपर आणि अकाउंट्सचा पेपर आपल्याला द्यावा लागतो. बाकी पदांसाठी हे अनिवार्य नाही. बाकी पदांसाठी फक्त 2 पेपर आपल्याला द्यायचे असतात. अगेन एनी ग्रॅज्युएट कॅन अपियर फॉर दिस आणि तुम्ही जरी कॉमर्स ग्रॅज्युएट नसाल तरी तुम्ही ह्या पोस्टसाठी आणि हे पेपर्स तुम्ही देऊ शकता. टियर 2 क्लिअर झाल्यानंतर आपल्याला टियर 3साठी बोलवलं जातं, विच इज इंग्लिश इन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म. आतापर्यंत दोन्ही टप्पे हे ऑनलाईन होते बँकिंगसारखेच, मात्र ह्या स्टेजवरती डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश पेपर आपल्याला द्यावा लागतो. दिस इज टियर 3. अँड फायनल स्टेजवरती टियर 4 असतो. टियर 4 हा क्वालिफाईंग नेचरचा आहे, म्हणजे त्याचे मार्क वगैरे काही काउंट होत नाही, मात्र तिथे जस्ट आपल्याला पास व्हायचं असतं. टियर 4मध्ये एकूणच त्या परीक्षार्थीचे कम्प्युटर स्किल्स बघितले जातात. खालचे जे पोस्ट आहेत म्हणजे ग्रुप Cच्या पोस्टमध्ये बेसिक टायपिंग स्किल्स बघितल्या जातात, म्हणजे टायपिंग स्पीड वगैरे किती आहे. जनरली जे फेसबुक वगैरे वापरतात अँड जनरली दीज डेज वी ऑल यूज दॅट. सो 18 वर्ड्स पर मिनिट आपली स्पीड असते, दॅट इज मोर दॅन सफिशियंट फॉर दॅट. आणि जे वरचे पदं आहेत, जे सचिवालयामधले पदं आहेत, त्याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल कम्प्युटर टेस्ट द्यावी लागते.
विच इज जस्ट लाईक युअर MSCIT एक्झाम. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट याच्यामध्ये ह्या परीक्षार्थी पारंगत आहे का नाही त्याची ती टेस्ट असते. ज्यांनी कुणी MSCIT पास केलेली असेल त्यासाठी ती टेस्ट अजिबात अवघड नाही आहे. सो दीज आर द 4 tiers ऑफ SSC एक्झामिनेशन. मी नक्कीच इथं आवाहन करेन जे विद्यार्थी ग्रॅज्युएट्स आहेत तिथे त्यांनी आवर्जून ते फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशनचा भरावा आणि ही संधी यावर्षी असं म्हणतात की 15,000 जागा ह्या एक्झाममधून भरल्या जाणार आहेत आणि विशेषतः इन्कम टॅक्समध्ये यावर्षी खूप मोठ्या भरती होणार आहेत. सो खूप अतिशय आकर्षक अशी संधी आहे, आपण नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकतो. Now starting with the preparation of these examinations. When you start for preparing these exams, there are 3 things that you have to be very careful about. First thing is that you have to be very thorough with the syllabus of the examination. आता हे सांगताना बऱ्याचदा खूप बेसिक वाटू शकतं, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की 3 अटेम्प्ट दिल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना सिलेबस माहीत नसतो. ते 3 वेळा परीक्षा दिलेली आहे, थोडक्यात परीक्षा राहून जाते आणि मग त्यांना विचारलं की बाबा सिलेबस तू वाचला आहे का, तर नाही सर सिलेबस वाचलेलाच नाही, ही अवस्था असते. सर्वप्रथम कुठलीही परीक्षा, इवन युअर युनिव्हर्सिटी एक्झाम्स फॉर दॅट मॅटर, त्याची तयारी करत असताना आधी सिलेबस वाचून घ्या. ते नेमकं त्याचा किती चौकटीची किती आहे त्याच्यामध्येच राहून प्रोफेशनल अभ्यास करा. जेवढी परीक्षेची गरज आहे त्या प्रकारेच आपण आपले एफर्ट्स टाकले पाहिजे. सेकंड थिंग इज प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स. मागील वर्षांचे प्रश्नपत्रांच हे आपण आधी चाळून बघितले पाहिजे की नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न आता अलीकडे विचारले जात आहेत आणि त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. बँकिंगचं उदाहरण देऊ इच्छितो इथे. डेटा इंटरप्रिटेशन हे बँकिंगच्या सेक्शनमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे, उपघटक आहे. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये अलीकडे मिसिंग डेटाचं प्रकारचे केसलेट्स येत आहेत. म्हणजे ट्रेडिशनली डेटा इंटरप्रिटेशन काय असतो की आपल्याला एक डेटा दिलेला आहे, तक्ते दिलेले आहेत, ग्राफ दिलेला आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. आता अलीकडे मागच्या 2 वर्षापासून ट्रेंड असा आहे की डेटा अपुरा दिलेला असतो आणि आपल्याला तो डेटा फिलिंग इन करायची असते. सो जर का हे आपण प्रिव्हियस इयर्स पेपर्स बघितले नाही तर आपल्याला हा ट्रेंड माहीत पडणार नाही आणि एक्झाममध्ये नेमकी आपली तिथं अडचण होऊ शकते. सो यासाठी एक्झॅक्ट एक्झाम ट्रेंड आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. सो सिलेबस, देन क्वेश्चन पेपर अनालिसिस अँड लास्टली टाईम मॅनेजमेंट. ओके, टाईम मॅनेजमेंटचं एक वेगळं गणित आहे जे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इट इज ॲप्लिकेबल. इन द नेक्स्ट स्लाइड्स आय विल एक्सप्लेन दॅट ऑल्सो. सो अप टिल दिस नाव वी आर इन द प्लॅनिंग फेज, की आपण सगळ्याच गोष्टीची प्लॅनिंग केली, आपण परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं आणि त्यानंतर वी कम डाऊन टू ॲक्च्युअल वर्किंग. ओके, ॲक्च्युअल काम करतानाचं मेहनत घेणं कुठल्याही क्षेत्रामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत घ्यावीच लागते आणि कुणालाही ते स्ट्रगल आवडत नाही, इन्क्लुडिंग अ चॅम्पियन लाईक मोहम्मद अली. बघा मोहम्मद अली काय म्हणतात, आय हेटेड एव्हरी मिनिट ऑफ ट्रेनिंग. आपल्याला असं वाटतं की तो जो मेरिट होल्डर असतो त्याला फार मजा येते अभ्यास करताना किंवा स्ट्रगल करताना, पण कुणालाच मित्रांनो मजा येत नसते. नोबडी लाईक्स इट, नोबडी लाईक्स टू स्ट्रगल, बट डिस्पाईट दॅट यू हॅव टू फोर्स युअर सेल्फ टू डू दॅट. मोहम्मद अली म्हणतात, आय हेटेड एव्हरी मिनिट ऑफ ट्रेनिंग बट आय सेड, मी स्वतःला म्हणायचो डोंट क्विट. म्हणजे हा 13 वेळेस त्यांनी चॅम्पियनशिपचा टायटल जिंकलेला माणूस म्हणतोय डोंट क्विट, म्हणजे आता सोडू नका. सफर नाव अँड लिव्ह द रेस्ट ऑफ युअर लाईफ लाईक अ चॅम्पियन. आत्ताच काय ते त्रास घ्या एकदाचा आणि त्यानंतर पूर्ण आयुष्य चॅम्पियनसारखं तुम्ही जगू शकता. आत्ताच 4-6 महिने आपण जर का व्यवस्थित मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर पुढचे 35 वर्षाचं आपलं आयुष्य जर का चांगलं होत असेल, आपलं करिअर चांगलं घडत असेल, तर आय थिंक इट्स अ व्हेरी चीप बार्गेन. 4 to 6 months of efforts and your entire career gets secured. Now coming to the time management aspect. जे काही आपल्याकडे मॅन आवर्स अवेलेबल आहेत त्याचा आयडियली 30-30-40 या रेशिओमध्ये आपण डिव्हिजन केलं पाहिजे. 30-30-40 इज अ प्रिन्सिपल आय सजेस्ट टू माय स्टुडंट्स. व्हॉट इज दिस 30-30-40? सर्वप्रथम कन्सेप्ट बिल्डिंगला 30% इतका वेळ आपला गेला पाहिजे, 30%. लाईक फॉर एक्झाम्पल यू आर प्रिपेअरिंग इंग्लिश, तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कशा प्रकारे करावं यासाठी तुम्ही 30% ऑफ युअर टाईम द्या. त्यानंतर 30% ऑफ युअर टाईम शुड गो टू ॲक्च्युअल सॉल्विंग क्वेश्चन्स ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक. म्हणजे विषयनिहाय किंवा घटकनिहाय प्रश्न सोडवण्यासाठी 30% इतका तुमचा वेळ तुम्ही अलॉट केलं पाहिजे. दिस जनरली एनी सिन्सिअर कॅन्डिडेट डज दॅट. 30% आपण येऊन जातो, पण रिमेनिंग 40 इज वेअर द रिअल चॅम्पियन इज क्रिएटेड. Remaining 40% of your time has to go for exam simulated test only. Exam simulated test म्हणजे मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज हे सोडवण्यावरती तुमचं 40% इतका वेळ तुम्ही त्यासाठी दिला पाहिजे.
ज्या अजिंक्य लंकेचं मी उदाहरण नमूद केलं विशेषतः, ज्यांनी 6 पोस्ट मिळवले. एका वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी शिकत आहेत, पण एक मुलगा 6 पोस्ट मिळवतो, बाकीच्यांना 1 मिळते, 2 मिळते, काहींना काहीच मिळत नाही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज कॅन्डिडेट्स? वाय इज इट दॅट ही इज क्रॅकिंग 6 एक्झामिनेशन्स? अजिंक्यनी त्याच्या उत्तरमध्ये सांगितलंय, आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोगत, त्यांचं अनुभव कथन हे आपल्या युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. आवर्जून तुम्ही ते बघा. अजिंक्यनी 130 टेस्ट दिलेले होते, 130. दॅट इज द 40% ॲलोकेशन. त्यांनी ते टेस्ट लिहिले, म्हणून त्याचा अभ्यास जो आहे तो एकदम परीक्षाभिमुख झाला, आणि त्यामुळे तो एवढे सगळे पदं तो क्लिअर करू शकला. सो यू हॅव टू रिमेंबर दिस प्रिन्सिपल ऑफ 30, 30 अँड 40. नेक्स्ट आय ब्रीफली डिस्कस अबाउट द इंग्लिश सेक्शन ॲज सच. इंग्लिश हा सेक्शन बऱ्याचदा विद्यार्थ्यांना याच्याबद्दल खूप जास्त न्यूनगंड असतो मराठी विद्यार्थ्यांमध्ये, की इंग्लिश किंवा शेक्सपियरचं भूत हा कधी आपल्याला काबीज झाला नाही, आणि त्यामुळे ह्या परीक्षांकडे मराठी विद्यार्थी येत नाही. मी अशा विद्यार्थ्यांना विशेष सांगू इच्छितो की आपल्याला प्रोफेशनल राहून अभ्यास करायचा आहे. इंग्लिशचं पंडित होणे हे आपल्याकडनं अपेक्षित नाही. ठीक आहे, इंग्लिश जरी वीक असलं तरी तिकडचं सेक्शनल कट ऑफ क्लिअर करून बाकीच्या ठिकाणी तुम्ही उणिवा भरून काढू शकता. हा एक ऑप्शन तर आहेच आपल्याकडे. जस्ट क्लिअर द सेक्शनल कट ऑफ, आणि रिझनिंगमध्ये विच इज लॉजिक बेस्ड तिकडे जास्त मार्क मिळवा, जनरल अवेअरनेसमध्ये मार्क मिळवा, आणि इंग्लिशची कमतरता भरून काढा. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग इज, इंग्लिशच्या सेक्शनचा क्लोजली तुम्ही जर का ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्याला 3 उपघटक आपल्याला दिसू शकतात. वन इज युअर बेसिक ग्रॅमर, सेकंड इज वोकॅबलरी, अँड थर्ड इज कॉम्प्रिहेन्शन. ओके, सो 1/3 ॲलोकेशन इज फॉर ऑल दीज सेक्शन्स. इंग्लिश ग्रॅमरमध्ये इफ यू सी द टाईप ऑफ क्वेश्चन्स दॅट आर आस्क्ड, तर एरर बेस्ड क्वेश्चन्स, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काहीतरी एरर असतो, आयदर तो आपल्याला ओळखायचा आहे किंवा गाडलेली जागा भरायची आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तुम्ही जस्ट इथे बसून जरी गुगल केलं 200 कॉमन एरर्स इन इंग्लिश, यू कॅन डू इट राईट अवे. 200 or 100 कॉमन एरर्स इन इंग्लिश, तुम्हाला अनेक PDFs ऑनलाईन सापडतात, आणि सगळ्या परीक्षांमध्ये फिरून फिरून ह्याच प्रकारचे एरर विचारले जातात. तर आपण प्रोफेशनल राहून तेवढ्यापुरतं जरी आपण अभ्यास केला तर हे मार्क आपण सहज पद्धतीने मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स इन पुणे अँड आय हॅव फ्यू फ्रेंड्स इन पुणे. हे 2 वाक्य आहेत. आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स इन पुणे अँड आय हॅव फ्यू फ्रेंड्स इन पुणे. दोघांमध्ये फरक काय आहे? द यूज ऑफ लेटर ए और अ. आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स अँड आय हॅव फ्यू फ्रेंड्स. पण या दोघांमधला अर्थ जो आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे. When I say I have a few friends in Pune, I want to say की माझे काही मित्र आहेत, मी पॉझिटिव्हली म्हणतो, काही थोडेफार माझे मित्र आहेत पुण्यामध्ये. अँड when I say I have few friends in Pune, माझा नकारात्मक माझा टोन आहे की माझे काहीच मित्र नाही. ओके, आता हा कॉमन एरर आहे, हे आपण समजून घेतलं तर परीक्षेमध्ये हमखास अशा प्रकारचे स्टेटमेंट विचारले जातात. इफ यू नो द एरर, ऑटोमॅटिकली तुम्ही इझिली ते स्पॉट करू शकता. सो प्रोफेशनल राहून आपण ग्रॅमरचं सेक्शन देखील टॅकल करू शकतो. यामध्ये 2 चांगली पुस्तकं मी सजेस्ट करेन. एक तर रेन अँड मार्टिन नावाचं स्टँडर्ड इंग्लिशचं ग्रॅमर पुस्तक आहे, तेही तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला जर का मराठीमध्ये ऑप्शन हवा, म्हणजे मराठी विद्यार्थ्यांना समोर ठेवलेला ऑप्शन हवा असेल तर MJ शेख यांचं पुस्तक आहे इंग्लिशसाठीचा. युनिक अकॅडमीने काढलेलं पुस्तक आहे. आज आपला स्टॉलही आहे बाहेर, तिकडे तो पुस्तक आपल्याला सवलतीच्या दरावरती उपलब्ध आहे. तुम्ही आवर्जून ते पुस्तकं बघा, आणि त्यामधून तुम्हाला ग्रॅमरची चांगली तयारी करता येऊ शकेल. सेकंड सेक्शन इज वोकॅबलरी, म्हणजे शब्दकोशवरती आधारित प्रश्न. त्यामध्ये मीनिंग्स, सिनॉनिम्स, समानार्थी, विरोधार्थी, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस हे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी कशी तयारी करावी आपण बघूयातच. आणि शेवटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे दिलेल्या उतार्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. इंग्लिशच्या तयारीमध्ये वर्ब्स अँड टेन्सेस. वेनेवर यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर इंग्लिश, कॉन्सन्ट्रेट फर्स्ट ऑन वर्ब्स अँड टेन्सेस. ज्याला वर्ब्स अँड टेन्सेस जमले त्याला इंग्लिश जमलं. ओके, नाहीतर काय होतं, हॅज बीन आणि हॅड बीन याच्यामध्ये आपलं आयुष्य पूर्ण निघून जातं, पण ते कन्फ्युजन एंडपर्यंत राहतं. बिकॉज वर्ब्स अँड टेन्सेस जर का समजले नाही तर इंग्लिश आपण कधीच त्याच्यावरती आपण प्रभुत्व मिळवू शकत नाही. सो दॅट इज द फर्स्ट टार्गेट एरिया. आणि ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश प्रॅक्टिससाठी मी 2 पुस्तकं सुचवेन, पैकी कुठलाही एक तुम्ही वापरू शकता. एक SP बक्षी नावाचे ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे SP बक्षी, किंवा RS अगरवाल यांचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश. टायटल दोघांचं सेम आहे, ऑथर वेगळे आहेत, SP बक्षी आणि RS अगरवाल. पैकी कुठलंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशची तयारी करू शकता. नेक्स्ट ॲस्पेक्ट ऑफ इंग्लिश इज वोकॅबलरी बिल्डिंग. हा अतिशय क्रिटिकल घटक आहे आणि कमी तयारीमध्ये किंवा कमी मेहनतीमध्ये आपल्याला चांगला रिटर्न देणारा हा सेक्शन आहे.
म्हणून आम्ही विशेषतः क्लासमध्ये याच्यावरती खूप मेहनत घेत असतो किंवा टार्गेट करत असतो. वोकॅबलरी बिल्डिंगसाठी आय सजेस्ट अ फ्यू थिंग्स लाईक तुम्ही एक हाय फ्रिक्वेन्सी वर्ड लिस्ट नावाचे PDF ऑनलाईन अवेलेबल आहे. हाय फ्रिक्वेन्सी वर्ड लिस्ट, यू कॅन जस्ट गुगल दॅट आणि ती लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये 800 शब्द दिलेले आहेत जे हमखास वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. सो वेन यू स्टार्ट प्रिपेअरिंग वोकॅबलरी ते 800 शब्द तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे सेकंड प्रायोरिटी तुम्ही ठेवू शकता. दॅट इज वन थिंग, हाय फ्रिक्वेन्सी वर्ड लिस्ट. सेकंड थिंग इज युजिंग ऑफ रूट वर्ड्स. इंग्लिश ही भाषा लॅटिन आणि ग्रीक या भाषेंमधून आलेली असल्यामुळे या भाषेंमधले रूट वर्ड म्हणजे मूळ धातूंचा वापर इंग्लिशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. हे मूळ धातू जर का आपल्याला माहीत असतील तर त्यावरून अनेक शब्द आपल्याला सहज लक्षात राहू शकतात किंवा ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी गॅस करता येऊ शकते. उदाहरणार्थ इथे एक रूट वर्ड आहे साईड, CIDE साईड. साईडचा अर्थ होतो टू किल, मारणे. आता ह्या साईडवरून बघा किती शब्द तयार होतात. सुईसाईड, स्वतःला मारणे. ओके. मॅट्रिसाईड, आईला मारणे. पॅट्रिसाईड, फादरला मारणे. ओके. मॅटर हा जो शब्द आहे मधून आलेला त्याचा अर्थ होतो आई, मेटर. सो त्यावरून मेट्रिसाईड, आईला मारणे. फ्रॅट्रिसाईड, FRAT फ्रॅट, रिसाईड. फ्रॅट म्हणजे बंधू. ओके. त्यावरून फ्रॅट्रिसाईड म्हणजे भावाला मारणे. त्याचाच व्यापक दृष्टिकोनातून यादवी युद्ध जे आपण म्हणतो मराठीमध्ये, इट इज कॉल्ड ॲज अ फ्रॅट्रिसाइडल वॉर इन इंग्लिश. ओके. म्हणजे देशामध्येच अंतर्गत युद्ध चालू आहे, जसं आपण सिरियामध्ये आज आपण अवस्था बघतो. सो दॅट्स अ फ्रॅट्रिसाइडल वॉर. रेजिसाईड. ओके. बाहुबली हा पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाची थीम होती कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, राईट. सो किलिंग ऑफ अ रॉयल पर्सन, पर्टिक्युलरली अ किंग, इज कॉल्ड ॲज रेजिसाईड. राजाला मारणे किंवा रॉयल फॅमिलीमधल्या कुणाला तरी मारणे, रेजिसाईड. So in this way, if you know one side, you can remember so many words: insecticide, pesticide, so many different words. I'll give you one more example. Kan, CARN, कान. कानचा अर्थ होतो फ्लेश, मांस. कान वरूनच शब्द तयार होतो कार्निवोरस, मांसाहारी. ओके. याच्यामध्ये 2 रूट वर्ड आहेत. कान म्हणजे मांस आणि वोर, VOR, वोर म्हणजे खाणे. सो कार्निवोरस, मांस खाणारा प्राणी. कार्नल म्हणजे बॉडी लीव. इन्कार्नेशन, अवतार. रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म. सो कानवरून म्हणजे अवतार जेव्हा येतो त्यामुळे काय की फ्लॅश फॉर्ममध्ये ती व्यक्ती आलेली आहे किंवा ते बिईंग आलेलं आहे. सो दॅट्स इन्कार्नेशन, रिइन्कार्नेशन. असे अनेक शब्द आपल्याला रूट वर्डवरून लक्षातही राहतात आणि आपल्याला गेस सुद्धा करता येते. एक अजून जस्ट एकच उदाहरण देतो आणि मग पुढच्या पॉईंटवरती मी जातो. मॅन नावाचा रूट वर्ड आहे मॅन. मॅन मीन्स बॅड. ओके. सो मॅलवरून अनेक शब्द तयार होतात. फॉर एक्झाम्पल मॅल फंक्शन. आता हे चालता चालता लॅपटॉप बंद पडला, सो इट इज मॅल फंक्शनिंग. काहीतरी वाईट घडणं, त्यासाठी मॅल हा प्रिफिक्स वापरला जातो. मॅल ओडर, ओके, दुर्गंध. मॅलिशियस, ओके, आतमध्ये नेगेटिव्ह फिलिंग ठेवण्याला मॅलिशियस असं म्हणतात. मलाईन, एखाद्या व्यक्तीची आबरूबद्दल आपण काहीतरी म्हणणे, दॅट इज मलाईनिंग. ओके. अगेन मॅल इज द रूट वर्ड यूज देअर. सो एका मॅलवरून 7 ते 8 शब्द आपल्याला सहज लक्षात राहू शकतात. सो इन दिस फॅशन यू कॅन यूज 300 रूट वर्ड्स आणि हे सगळे ऑनलाईन अवेलेबल आहे. जस्ट गुगल इंग्लिश रूट वर्ड्स, विल गेट अ लिस्ट ऑफ 300 रूट वर्ड्स आणि त्यावरून तयार होणारे शब्द. एका महिन्यामध्ये तुम्ही सहज 1500 शब्द लक्षात ठेवू शकता. 1500 वर्ड्स इन जस्ट 1 month's टाइम. नेक्स्ट थिंग इज यूज थेसॉरस. डिक्शनरी आपण वापरतोच, आपल्याकडे असतेच, पण थेसॉरस हा त्यापेक्षा जास्त युजफुल रिसोर्स आहे. थेसॉरस काय नेमका करतो, जे समानार्थी शब्द असतात त्या सगळ्यांना थेसॉरस आपल्याला एका ठिकाणी आणून देतो. उदाहरणार्थ राग हा जो इंग्लिश शब्द मराठीमधला शब्द आहे त्यासाठी इंग्लिशमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल अनॉइड, मिफ्ट, अँग्री, फ्युरियस, लिव्हिड. मिफ्ट, अनॉइड, अँग्री, फ्युरियस, लिव्हिड सगळ्यांचा अर्थ रागच आहे. पण याच्यामध्ये डिफरन्स काय, 5 शब्दांमध्ये एक चढता क्रम आहे इंटेन्सिटीचा. सो ॲट मिफ्ट कमी राग आहे अँड लिव्हिड इज द हायेस्ट लेवल ऑफ अँगर. हे आपल्याला थेसॉरसमधून मिळतं. थेसॉरसमध्ये हे सगळे शब्द आपल्याला एका ठिकाणी आणून दिलेले असतात. याचा परीक्षेमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्समध्ये आपल्याला फायदा होतो. आणि त्याचबरोबर इंग्लिश ही भाषा आपल्याला इट्स कंपल्सरीज आहेच, तर ह्या थेसॉरसमधून आपल्या भाषेमध्ये आपल्याला अभिव्यक्ती आणता येते. योग्य ठिकाणी जर का योग्य शब्द वापरला तर त्याच्यामधून आपल्या लिखाणामध्ये एक शार्पनेस येतो. सो थेसॉरस हेल्प्स यू इन डुईंग दॅट ऑल्सो.
सो आय सजेस्ट रॉगेट्स थेसॉरस नावाचा एक रिसोर्स आहे, तुम्ही जरूर आपल्या संग्रहामध्ये ठेवा तो. देर आर सम अदर वर्ड्स बट सिन्स वी हॅव टू कवर अ लॉट मेनी थिंग्स, आपण थोडेसे अजून पुढचे मुद्दे घेऊया. नेक्स्ट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. दिलेल्या उतार्यावरून प्रश्न सोडवणे हा प्रत्येक एक्झाममध्ये कॉमन असणारा सेक्शन आहे आणि शाळेमध्ये आपण हा टॅकल केलेलाच असतो, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होते आणि बऱ्याचदा जे वर्नॅक्युलर मीडियममधले विद्यार्थी आहेत त्यांना थोडीशी इथं अडचण होते. दे फाइंड इट अ लिटल डिफिकल्ट टू हँडल दिस पर्टिक्युलर सेक्शन. Now I'll suggest 2 or 3 tips over here that you can follow so that you'll be able to tackle this section. First thing is इथून पुढे तुम्ही एक चांगला न्यूजपेपर इंग्लिशचा आयदर इंडियन एक्सप्रेस और द हिंदू त्याच्यातले 3 पेजेस तुम्ही जरूर आवर्जून वाचा. वन इज दी एडिटोरियल पेज, सेकंड इज दी ऑपोजिट टू एडिटोरियल पेज अँड थर्ड इज इकॉनॉमीचा पेज. हे 3 पेजेस जर का बँकिंग इन्शुरन्सची परीक्षा द्यायची असतील तर तुम्ही आवर्जून ते वाचा. त्यामुळे काय होतं की एडिटोरियल ऑपोजिट टू एडिटोरियलवरती अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आपल्याला वाचता येतात. एखादा इंडियन पॉलिटी रिलेटेड लेख असेल, एखादा सायन्स रिलेटेड असतो, एखादा स्पिरिच्युअलिटी रिलेटेड असतो. सो ऑटोमॅटिकच आपण वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपण जेव्हा वाचत जातो तर वेगवेगळ्या विषयाचे जार्गन आपल्याला समजायला लागतात आणि आपल्या रिडिंगचा स्कोप वाढत जातो. त्यामुळे परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा पॅसेज किंवा उतारा आला तर आपण त्याला अनोळखी नसतो and we can tackle that particular section easily. Okay, so this is about increasing the scope of your reading. Okay, number 1. Number 2 is increasing the speed of your reading. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही किती वेगाने वाचता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी सजेस्ट करतो की तुम्ही एक वर्ड फाईल घ्या, मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल. त्या वर्ड फाईलच्या लेफ्ट हँड कॉर्नरमध्ये खाली त्या फाईलमध्ये किती नेमके शब्द आहेत त्याचा आकडा आपल्याला दिलेला असतो. ओके, ती पूर्ण फाईल तुम्ही वाचा आणि देन तुम्हाला क्लॉक असेल तुम्ही किती मिनटं लावली त्यासाठी अँड फाइंड आउट वर्ड्स पर मिनिट, तुम्ही मिनिटाला किती शब्द वाचले. तुम्ही जर का इंग्लिशमध्ये तुमची रीडिंग खूप जास्त नसेल तर साधारण 200 ते 300 या रेंजमध्ये तुमचे शब्द होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये मी सजेस्ट करत असतो की 600 वर्ड्स पर मिनिट यापर्यंत तुमची स्पीड गेली पाहिजे. 600 वर्ड्स पर मिनिट. ऑल दीज एक्झाम्स आर नाव ऑनलाईन आणि प्रत्येक परीक्षा इथून पुढे ऑनलाईन होत जाणार आहे. हा काळाची गरज आहे किंवा काळाचा ट्रेंड आहे, जे काही तुम्ही म्हणा. ओके, सो यू हॅव टू बी अकस्टम टू रीडिंग थिंग्स ऑनलाईन अँड रीडिंग इट व्हेरी फास्ट. यू मस्ट बी एबल टू रीड 600 वर्ड्स पर मिनिट. ना जर का आपली स्पीड तेवढी नसेल, अगदी ती 200-250 पर्यंतच आहे, तर मग काय करायला पाहिजे. त्यासाठी आय सजेस्ट की तुम्ही आय स्पॅन वाढवण्यावरती काम करा. आय स्पॅन म्हणजे काय असतो, आपण जेव्हा वाचतो इथं करिअर गायडन्स सेमिनार या बॅनरवरती लिहिलेलं आहे. जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला सवय अशी असते की आपण करिअर हा शब्द वाचला, मग गायडन्स हा शब्द वाचला, मग सेमिनार हा शब्द वाचला आणि हे वाचत असताना आपली नजर सरकत जाते पुढे पुढे. ओके, वन वर्ड ॲट अ टाइम वी रीड अँड देन आवर आईज मूव्ह लॅटरली. सो आवर आय स्पॅन इज ओनली ऑफ वन वर्ड, म्हणजे एका वेळेस आपण एकच शब्द वाचतोय. हे चेंज होऊन आपल्याला ॲटलिस्ट 3 ते 4 किंवा 5 शब्द एका आय स्पॅनमध्ये वाचता आली पाहिजे. इन्क्रीजिंग युअर आय स्पॅन टू 4 to 5 वर्ड्स इन अ मिनिट in one instance. That is what we need to increase it to. बरेच असे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल वॉरेन बफे हे माझे आवडते पर्सनॅलिटी आहे. वॉरेन बफे इज ॲज यू नो इज द रिचेस्ट मॅन ऑन अर्थ, इज द बिगेस्ट डोनर ऑल्सो, इज गिवन द बिगेस्ट डोनेशन. तर ते असं म्हणतात की जे जनरली महिन्याला 6 ते 7 पुस्तकं सहज वाचतात, 6 to 7 बुक्स. आणि एव्हरी डे ही इज रीडिंग 7 to 8,000 वर्ड्स ॲटलिस्ट. की त्यांची एक खूप सुंदर डॉक्युमेंटरी HBO तयार केलेली अलीकडे यूट्यूबवरती आली आहे. अगदी 4 महिन्यापूर्वीच ती रिलीज झाली आहे. आवर्जून प्रत्येकाने बघण्यासारखी ती डॉक्युमेंटरी आहे. तर त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी त्यांचं रीडिंग किती आहे ते सांगितलेलं आहे. सो ऑल दीज ग्रेट पीपल, वेदर इट इज टाटा, वेदर इट इज वॉरेन बफे, हाऊ इज इट दॅट दे मॅनेज टू रीड सो मच. आपल्याला वेळ मिळत नाही, आपले तेवढे एंगेजमेंट्स नसताना देखील आपल्याला वेळ मिळत नाही. द रिझन बिहाइंड दॅट इज दी आय स्पॅन. Okay, they have very good eye span. They have trained their eyes to have a larger eye span, and that's why they can read lot more in very less time. So त्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करू शकता. Now how to actually go about it? एक साधी सोपी एक्सरसाइज आहे. तुम्ही एक न्यूजपेपर घ्या, कुठलाही इंग्लिश न्यूजपेपर, आणि न्यूजपेपरमध्ये न्यूज ही कॉलममध्ये असते, बरोबर. तर तुम्ही सुरुवातीला सराव करा 2 शब्द ॲट अ टाइम वाचण्याचा. ओके, गेट युअर आईज अकस्टम टू रीडिंग 2 वर्ड्स ॲट अ टाइम. कॉलममध्ये सहसा 3 किंवा 4 शब्द असतात, त्यापेक्षा जास्त नसतात. ओके, 2 पासून 3 वरती
अँड देन 3 पासून 4 वरती. अशा प्रकारे तुम्ही सराव करत जर का गेलात तर ऑटोमॅटिकली विदिन 1 मंथ और 2 मंथ्स टाईम यू विल बी ॲट अ स्टेज वेअर कॉलम वाचताना तुमची नजर लॅटरली सरकणारच नाही, तर ती वर्टिकली ती खाली खालीच येत जाणार. म्हणजे कॉलम तुम्ही एका दृष्टिक्षेपामध्ये एक तुम्ही लाईन सहज वाचू शकाल. You will be surprised, friends, if I tell you that there are people who can read entire page in one eye span. Entire page in one eye span. So you can imagine what kind of speed, reading speed these people have. Okay? So you can work on your eye span. One small aspect of RC I'll touch and then I'll move on. Next is mental maps. वाचताना एक ही सवय लावून घ्या की कुठलाही चांगला लेखक एका पॅराग्राफमध्ये एक कन्सेप्ट फुलवत असतो. Okay, any good writer whose worth is salt will not have more than one concept in one paragraph. तर वाचतानाच त्याचा एक मेंटल मॅप आपल्या डोक्यामध्ये तयार करायचा की पहिल्या पॅराग्राफमध्ये काय सेंट्रल थीम होती. ओके, ती सेंट्रल थीम आपल्या डोक्यामध्ये राहिली पाहिजे. सेकंड पॅराग्राफमध्ये काय सेंट्रल थीम होती, थर्डमध्ये काय होती, असे 8, 10, 12 पॅराग्राफ्स असू शकतात. सो ऑटोमॅटिकली वेन यू गो टू द क्वेश्चन्स यू नो द फ्लो ऑफ द पॅसेज आणि इझिली कुठं उत्तर आहे त्या मॅपवरून तुम्ही सहज तिथपर्यंत जाऊ शकता. ओके, तर सम अदर ॲस्पेक्ट्स ऑल्सो बट देन वी कांट डिस्कस फॉर दॅट लॉंग टाईम. नेक्स्ट इज लॉजिकल रिझनिंग. आफ्टर इंग्लिश लॉजिकल रिझनिंग इज अनदर इम्पॉर्टंट सेक्शन in banking and insurance exams. पूर्ण बँकिंग एक्झाम्समध्ये लॉजिकल रिझनिंग हा सेक्शन थोडासा जास्त अवघड असतो. रिझन बिहाइंड दॅट इज की इंग्लिश जर का खूप जास्त अवघड केलं तर साहजिकच कॉन्व्हेंटमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना अनड्यू ॲडव्हान्टेज मिळेल. मॅथ्स खूप जास्त अवघड केलं तर इट विल बी ॲडव्हान्टेजेस टू इंजिनियर्स. ओके, सो दॅट्स वाय रिझनिंग इज द एरिया वेअर इन इन्शुरन्स अँड इन बँकिंग दिस पर्टिक्युलर सेक्शन इज मेड अ लिटल मोर डिफिकल्ट. ओके, रिझनिंग इज बेसिकली लॉजिक. आपल्याला तर्क लावायचा असतो आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडची गरज नसते. सो एनीबडी कॅन एक्सेल इन रिझनिंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर अकॅडमिक बॅकग्राऊंड. एकूणच रिझनिंग 2 एरियाजमध्ये तुम्ही त्याला डिवाइड करू शकता. वन इज वर्बल रिझनिंग अँड सेकंड इज नॉन वर्बल रिझनिंग. बँकिंग आणि इन्शुरन्सच्या परीक्षांमध्ये फक्त वर्बल रिझनिंग विचारली जाते, नॉन वर्बल रिझनिंगचे प्रश्न येत नाही. वर्बल रिझनिंग म्हणजे जिथे क्वेश्चनमध्ये वर्ड फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे अँड नॉन वर्बल रिझनिंगमध्ये क्वेश्चनमध्ये पिक्चर्स आहे. सो दॅट्स द डिफरन्स. वर्बल इज वर्ड बेस्ड अँड नॉन वर्बल इज पिक्चर बेस्ड. बँकिंग अँड इन्शुरन्स एक्झाम कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन वर्बल रिझनिंग. The different types of questions that are asked here are blood relations. एक कोडा दिलेला असतो की समोर असलेली व्यक्ती जी आहे त्याचं नातं कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये सांगितलेलं असतं अँड देन यू हॅव टू गेस व्हॉट द रिलेशन इट हॅज विथ द पर्सन. सो दॅट आर ब्लड रिलेशन बेस्ड क्वेश्चन्स. नेक्स्ट इज ॲनालिटिकल रिझनिंग. विश्लेषणात्मक आपल्याला एखाद्या पझलचा आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचा असतो. म्हणजे 6 मित्र आहेत, त्यांची 6 रंगाच्या गाड्या आहेत आणि ते 6 वेगवेगळ्या फ्लोअरवरती राहतात आणि ते आपल्याला काही पझल्स टाईपमध्ये त्याचे क्लूज दिलेले असतात. सो वी हॅव टू सॉल्व दॅट. दॅट इज ॲनालिटिकल रिझनिंग. देन कोडिंग डिकोडिंग. पर्टिक्युलर फॅशनमध्ये कोडिंग केली जाते. आपल्याला त्याचा डिकोड फाइंड करायचा असतो किंवा अदर वे राऊंड डिकोडिंग केलेली आपल्याला कोड फाइंड करायचा आहे. ओके, इन दिस फॅशन क्वेश्चन्स आर आस्क्ड. देन डायरेक्शन सेन्स टेस्ट. Like X moves 9 kilometers to north, then takes a right turn and moves another 8 kilometers. So where is he from the original position? या टाईपचे डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन्स विचारले असतात. सो एकूणच these are basic logic based questions which with practice anybody can solve, and this is in fact the most you can say scoring area in reasoning. You have to have a target of solving at least you have to have a target of solving these questions in 35 seconds. 35 सेकंडमध्ये आपल्याला एका क्वेश्चनचं उत्तर सुटलंच पाहिजे. यासाठी 2 स्टँडर्ड रिसोर्सेस आहेत. एक तर आहे RS अगरवाल यांचं वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग. हे जनरली मुलं ही पुस्तक वापरतात. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ते वापरलंही असेल कदाचित, पण हे थोडंसं कालबाह्य झालं ॲक्च्युली पुस्तक. अलीकडचा 1 वर्षाचा जो ट्रेंड आहे त्यानुसार MK पांडे किंवा MK शिजवली हे 2 RS पांडे आणि MK शिजवली हे 2 वेगवेगळे ऑथर्स आहेत. यांची पुस्तकं थोडेसे आत्ता अलीकडचे ट्रेंड्स इनकॉर्पोरेट करतात. सो आय विल सजेस्ट इन्स्टेड ऑफ RS अगरवाल तुम्ही ह्या पुस्तकांचा वापर करू शकता. द लास्ट सेक्शन इन दीज एक्झाम्स इज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा अंकगणित. आणि इंग्लिशसारखंच बऱ्याच मुलांसाठी विशेषतः जे कॉमर्स बॅकग्राऊंडमधले आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन त्यांना फार जास्त या संदर्भामध्ये मेंटल ब्लॉक्स असतात, न्यूनगंड असतात की मला मॅथ्स जमत नाही वगैरे. पण एकूण तुम्ही बँकिंग इन्शुरन्सच्या परीक्षांचा जर का ट्रेंड बघितला तर ह्या परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची डिफिकल्टी लेवल यासाठी कुठल्याही प्रकारचा मॅथ्सचा बॅकग्राऊंड असणे, सायन्स बॅकग्राऊंड असणे किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून असणे याची अजिबात गरज नाही.
मॅथ्स बेस्ड जे क्वेश्चन विचारले जातात ते अगदी 10वी लेवलवरती आपण शिकलेलो आहोत त्याच टॉपिक्सवरती विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल यू हॅव युअर सिम्प्लिफिकेशन्स, ओके, यू हॅव नंबर सिस्टम्स, LCM, HCF, स्क्वेअर्स अँड क्यूब्स, ॲव्हरेज सरासरी, रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, टाइम डिस्टन्स, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. सो एकूणच जे बेसिक मॅथमॅटिक्स बेस्ड जे क्वेश्चन्स असतात तेच बँकिंग आणि इन्शुरन्सच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. कुठल्याही प्रकारचा हायर मॅथमॅटिक्स बँकिंगच्या एक्झाममध्ये विचारला जात नाही. ओके, इट इज बेसिक अरिथमॅटिक ओनली. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये मात्र आपल्याला थोडंसं हायर मॅथमॅटिक्स आपल्याला शिकावं लागतं. त्यामध्ये अल्जिब्रा, जिओमेट्री, मेन्स्युरेशन अँड ट्रिग्नोमेट्री, हे 4 जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेमध्ये मात्र त्याच्यावरती प्रश्न असतात. बट तिथेही हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत, वेदर इट इज अल्जिब्रा, जिओमेट्री और ट्रिग्नोमेट्री, दीज आर क्वेश्चन्स विच कॅन बी सॉल्व्ड इन मॅक्सिमम 5 स्टेप्स. 5 स्टेप्सचे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तिथे इंजिनिअरिंग लेवलची ट्रिग्नोमेट्री आपल्याला अपेक्षित नाही आहे. तर अगदी 11वी सायन्समध्ये ज्या प्रकारची ट्रिग्नोमेट्री असते त्याच लेवलचे क्वेश्चन आपल्याला विचारले असतात. सो स्टाफ सिलेक्शनचं ॲडव्हान्स मॅथ्ससुद्धा तुम्ही सहज प्रिपेअर करू शकता. क्वांटची तयारी, अंकगणितची तयारी कशा प्रकारे करायला हवी. ह्या सेक्शनला थोडीशी आपल्याला स्पेड वर्क करावं लागतं की बेसिक्स रिवाईज करावे लागतात, त्याला पर्याय नाही. बेसिक्स रिवाईज करण्यामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला आवडत नव्हतं शाळेमध्ये त्या गोष्टी थोड्याशा कराव्या लागतात. ते म्हणजे पाढे पाठ करणे, 30पर्यंत पाढे, 30पर्यंत स्क्वेअर्स, 30पर्यंत क्यूब्स आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, हे सगळे कन्व्हर्जन्स आपल्याला एकदम सहज पद्धतीमध्ये जमले पाहिजे. वेगवेगळ्या नंबर्सचे जे डिव्हिजिबिलिटी टेस्ट असतात, ओके, ॲटलिस्ट अराउंड 20पर्यंतचे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहीत असले पाहिजे आणि त्या याच्यामधून तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन सहज करू शकता. सो इन दिस फॅशन यू कॅन प्रिपेअर फॉर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ऑल्सो. नेक्स्ट सेक्शन विदिन क्वांटमध्ये डेटा इंटरप्रिटेशन हे बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झाम्समध्ये खूप जास्त प्रमाणावरती विचारला जातो. इनफॅक्ट SBIमध्ये तर डेटा इंटरप्रिटेशन हाच डॉमिनंट राहतो क्वांटमध्ये. डेटा इंटरप्रिटेशन हा बेसिकली ॲप्लिकेशन आहे बेसिक अरिथमॅटिकचा. म्हणजे तुम्हाला नंबर्स, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस हे जर का जमत असेल, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन जमत असेल तर तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन हे अगदी सोपं आहे. डेटा इंटरप्रिटेशन DIमध्ये आपल्याला बेसिकली केसलेट्स दिलेले असतात ऑफ डेटा, आलेख असेल, तक्ते असतील आणि त्याच्यावरती दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फाइंड करायची असतात. सो इट इज नथिंग बट दी ॲप्लिकेशन ऑफ बेसिक अरिथमॅटिक, जे खूप सोपं आहे, त्यातमध्ये काहीच अवघड नाही आहे. इथे एक रिसोर्स मी आवर्जून सुचवेल, अनंत आशिष हे ऑथर आहेत, त्यांचं अरिहंत पब्लिकेशनचं त्यांचं पुस्तक आहे ऑफ डेटा इंटरप्रिटेशन. अतिशय स्टँडर्ड पुस्तक आहे, तयारीसाठी तुम्ही ते नक्कीच वापरू शकता. लास्टली जनरल अवेअरनेस विच इज आस्क्ड इन ऑल दी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स. सो एक ब्रॉड प्रकारे जर का आपण बघितला तर जनरल अवेअरनेसमध्ये मल्टिपल सेक्शन्स असू शकतात. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सोशल इश्यूज, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स, आर्ट अँड कल्चर हे महत्त्वाचे ठळक ॲस्पेक्ट्स असतात. सो दीज आर द डिफरंट एरियाज दॅट आय हॅव मेन्शन्ड. या सगळ्या परीक्षांमध्ये बँकिंग असो, इन्शुरन्स किंवा स्टाफ सिलेक्शन, जनरल अवेअरनेसमध्येच करंट अफेअर्स, चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. साधारण परीक्षेच्या तारखेपासून 6 महिने अगोदरपर्यंत जे महत्त्वाचे घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी कुठलाही एक स्टँडर्ड दैनिक डेली बेसिसवरती आपण वाचत असू आणि त्याला सप्लिमेंटरी एक मासिक, ह्या 2 गोष्टी जर का आपण करत असू तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट. कुठल्याही प्रकारे विशिष्ट त्यासाठी तयारी करण्याची गरज पडत नाही. ओके, सो 1 गुड डेली अँड 1 गुड मंथली मॅगझिन. त्यामध्ये मी खास मेन्शन करेन इथे की द युनिक अकॅडमी युनिक बुलेटिन नावाचं एक मासिक दर महिन्याला काढत असते. म्हणजे अतिशय स्टँडर्ड सोर्स आहे, ज्याच्यामध्ये अलीकडे घडलेल्या सगळ्या घडामोडी आणि त्यांचं विश्लेषणसुद्धा हे व्यवस्थित प्रकारे दिलेलं असतं. तर ते आपल्याला नक्कीच या सगळ्या परीक्षांमध्ये कामाला येऊ शकेल. जो करंट ॲस्पेक्ट आपण याच्यामध्ये प्रिपेअर करतो आणि जो ट्रेडिशनल ॲस्पेक्ट आहे म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, हे कुठून तयार करावं तर यासाठी ल्युसेंट पब्लिकेशन यांचं जनरल नॉलेजचं पुस्तक हे अतिशय प्रमाण आहे. एक छोटं पुस्तक आहे, ते 200-250 पानांचं, ते जरूर तुम्ही वाचा. सगळ्याच परीक्षांमध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ओके, सो दीज आर दी कंपोनेंट्स ऑफ जनरल अवेअरनेस. वन इज करंट अफेअर्स विच आय स्पोक अबाउट. सेकंड इज स्टॅटिक अवेअरनेस, ट्रेडिशनल जनरल नॉलेज, त्यासाठी मी तुम्हाला ल्युसेंट पब्लिकेशनचं पुस्तक सुचवलं. अँड थर्ड ॲस्पेक्ट इन बँकिंग एक्झाम स्पेसिफिकली एक अजून एक सेक्शन विचारला जातो, दॅट इज बँकिंग अवेअरनेस. बँकिंग अवेअरनेससाठी आपल्याला बँकिंग एकूणच भारतामध्ये बँकिंगची हिस्ट्री,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, वेगवेगळे पब्लिक सेक्टर बँक्स, त्यांचे फाउंडिंग, त्यांचे टॅगलाईन्स, या सगळ्या गोष्टी थोडंसं फॅक्च्युअली आपल्याला माहीत असणं अपेक्षित असतं. त्यासाठी कुठलंही एक स्टँडर्ड गाईड, आर्यन पब्लिकेशन त्यात स्टँडर्ड आहे, एनी वन स्टँडर्ड गाईड ऑफ बँकिंग अवेअरनेस इज मोर दॅन सफिशियंट अँड यू कॅन इझिली स्केल दिस सेक्शन ऑल्सो. So in this slide, I'm just giving you all the sources that I've mentioned, just in case you have missed out on. So you can just take a snap if you like. So this lists out all the important sources that are there for preparing for various banking exams. Last aspect is about time management in these exams. Time management in these exams is extremely critical because आपल्याला सेक्शनल कट ऑफ तर म्हणजे ओव्हरऑल कट ऑफ तर क्लिअर करायचाच असतो, त्याबरोबर सेक्शनल किंवा घटक निहाय कट ऑफही क्लिअर करायचा असतो. तर त्यासाठी जेव्हा आपण सुरुवात करतो पेपर सॉल्व करायला, तर त्यामध्ये आपला जो आवडीचा सेक्शन किंवा आपल्याला सोपा जाणारा जो सेक्शन आहे तो आधी आपण घेतला पाहिजे. लाईक इन माय केस, वेन आय यूज टू टेक स्टाफ सिलेक्शन कमिशन, द फर्स्ट सेक्शन आय टूक अप ऑलवेज वॉज रिगार्डिंग जनरल अवेअरनेस, बिकॉज दॅट वॉज माय स्ट्रेंथ. सो आय ऑलवेज टूक दॅट अप फर्स्ट, आणि कमीत कमी वेळेमध्ये तो सेक्शन संपून टाकायचा. म्हणजे तिकडे मिळणारा जो आपल्याला जास्त वेळ आहे तो आपल्याला इतर अवघड सेक्शन्समध्ये वापरता येऊ शकतो. सो असेंडिंग फॉर्ममध्ये, सो इझिएस्ट फर्स्ट अँड देन सेकंड मोस्ट इझिएस्ट, थर्ड मोस्ट इझिएस्ट अँड फोर्थली द वन विच इज मोस्ट डिफिकल्ट फॉर यू, अशा प्रकारे तुम्ही ह्या पेपरला तुम्ही अटेम्प्ट करू शकता. शेवटी प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे आत्ता तुम्ही जेवढं घाम तुम्ही सरावामध्ये टाकणार आहात तितकंच कमी तुम्हाला रक्त युद्धामध्ये व्हावं लागेल. सो आतापासूनच मॉक टेस्ट आणि जास्तीत जास्त एक्झाम सिम्युलेटेड प्रॅक्टिस जर का आपण केली तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. हे सगळे जे परीक्षा आहेत हे कधी होतात नेमके याबद्दल आपल्याला कधी माहीत पडत नाही सर, तर मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे असं बरेचदा विद्यार्थी मला विचारतात. हे सगळे एक्झाम्सची इन्फॉर्मेशन ऑनलाईन अवेलेबल असते. आपण फक्त त्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये ते सोर्सेस टार्गेट केले पाहिजे. एक 2-3 मी फक्त इथं सोर्सेस सजेस्ट करतो. देर आर इनफॅक्ट हंड्रेड्स ऑफ सोर्सेस जिथून आपल्याला ह्या एक्झाम्सची इन्फॉर्मेशन मिळू शकते. यू कॅन गो फॉर दिस वेबसाईट sarkarinokri.com, free job alert or governmentjobs.com. any one website you subscribe to, आपल्या ईमेलवरती त्यांचे मेसेजेस येतात, त्यांचे ॲप्स आहेत, ॲप्स डाउनलोड केले की त्याचे अपडेट्स येत राहतात. सो आता तो काळ गेला. मे बी 10 वर्षापूर्वी आपण सांगू शकत होतो की आम्हाला माहितीच मिळत नाही, पण आता तो काळ राहिलेला नाही आहे. अगदी आपल्या मोबाईलमध्ये ॲड आल्या आपल्याला त्याची माहिती मिळते. आपण जागरूक होण्याची गरज आहे. वी हॅव टू बी अवेअर ऑफ दीज ऑपॉर्च्युनिटीज. त्याचबरोबर एक 2-3 चांगले वेबसाईट्स आहेत. त्यामध्ये mrunal.org हे अतिशय चांगलं वेबसाईट आहे. तिथे परीक्षांच्या तयारीबद्दलही चांगले राईटअप्स असतात आणि त्यांचं पेज व्हिजिट केलं की होम पेजवरती स्क्रोल डाऊन करायचं एंडपर्यंत आणि खाली एक बार दिलेला आहे. त्या बारमध्ये सेक्शननुसार कुठल्या ॲड आलेल्या आहेत याचा तपशील दिलेला असतो. सो इट्स व्हेरी इझी, युजर फ्रेंडली आहे ते. mrunal.org, तिकडनं तुम्हाला चांगली माहिती. फॉर एक्झाम्पल इफ यू आर अ लॉ ग्रॅज्युएट, तर कॉमन एक्झाम कुठले आहेत आणि लॉ स्पेसिफिक कुठले एक्झाम आलेले आहेत याची माहिती तुम्हाला कंपाईल्ड फॉर्ममध्ये मिळते. कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तुमच्यासाठी कुठल्या संधी आहेत याची खूप चांगली माहिती आपल्याला घटकनिहाय आपल्याला इथे मिळत असते. त्याचबरोबर आमचा युनिक अकॅडमीचा फेसबुक पेज आहे, द युनिक अकॅडमी पुणे. फेसबुकवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते मिळेल. तिकडे मी स्वतः सगळ्या एक्झाम्सची माहिती अपलोड करत असतो. जसे ॲड येतात मी त्या संदर्भामध्ये अपडेट्स तिथे देत असतो. फायनली 1.5 वर्षापासून आम्ही खरं तर बँकिंग युनिक अकॅडमी UPSC आणि MPSC या क्षेत्रामध्ये मागील 15 वर्षापासून काम करत आहे. आणि सुरुवात युनिक अकॅडमीची मुळात आम्ही यापासून केली होती की मराठी टक्का हा UPSCमध्ये वाढला पाहिजे. आपले अधिकारी हे देशभरामध्ये जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवलं पाहिजे, यासाठी आपण युनिक अकॅडमीची सुरुवात केली होती. आणि आज सांगताना आम्हाला समाधान वाटतं की दरवर्षी 50-60 कधी 80पर्यंत युनिक अकॅडमीचे विद्यार्थी हे UPSC क्रॅक करत आहेत. पण त्याचबरोबर ह्या देखील संध्या ज्या आहेत बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन याही खूप आकर्षक आहेत आणि मराठी मुलांनी तेही ग्रॅब कराव्यात. यासाठी मागील 1.5 वर्षापासून आपण बँकिंग रिलेटेड गायडन्स आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमामधून आपण करत आहोत. अलीकडेच IBPSचा जो रिझल्ट आला 1 एप्रिलला निकाल लागला, त्यामध्ये 19 विद्यार्थी आपल्या बॅचेसमध्ये ते झळकलेले आहेत. सो वी ट्राय टू प्रोव्हाइड द मोस्ट होलिस्टिक पॉसिबल गायडन्स इन द क्लासेस. That includes good quality study material. All the teaching faculty are themselves experienced in these exams. I myself teach. आणि सगळ्यांनी त्यामध्ये फॉर्मर ऑफिसर्स अनेक आहेत हू देमसेल्फ कम अँड टीच आणि भरपूर विजिटिंग फॅकल्टीसुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात.
कीपिंग इन माइंड लास्ट इयर्स पॅटर्न 2016चा पॅटर्न त्याला समोर ठेवून आपण आपला जे स्टडी मटेरियल आहे त्याला अपडेट केलेलं आहे. अँड वी ऑल्सो प्रोव्हाइड इंटेन्सिव्ह गायडन्स फॉर ग्रुप डिस्कशन ॲज वेल ॲज पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ ऑल दीज एक्झाम्स. यासाठी तुम्ही कधीही आपले मॉर्निंग आणि इव्हनिंग असे 2 बॅचेस असतात, 8 to 10 इन द मॉर्निंग अँड 5 to 7 इन द इव्हनिंग. यू कॅन कम अँड अटेंड सम डेमो लेक्चर्स अँड देन आफ्टर दॅट यू कॅन टेक अ कॉल ऑन जॉईनिंग ऑर नो. वी हॅव ऑल्सो स्टार्टेड अ स्पेशल बॅच फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशनची मी म्हटल्याप्रमाणे एक मागच्या आठवड्यामध्येच त्याची ॲड आलेली आहे. अतिशय मोठी संधी आहे आणि त्यासाठी आपण एक विशेष बॅच केलेली आहे. तर त्याची बॅच मंडे टू संडे एव्हरी डे 8 to 10 इन द मॉर्निंग अशी ती बॅच चालते. आपल्या शिरोडे रोडवरती युनिकचं जे प्रिमायसेस आहे तिथे त्याचे क्लासेस वर्ग चालत असतात. फर्ग्युसन कॉलेज मेन गेटच्या समोर शिरोडे रोड आणि तिथल्या आपल्या ऑफिसमध्ये हे त्याचे वर्ग चालत असतात. सो यू कॅन कम अँड अटेंड डेमो लेक्चर्स ऑफ स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑर ऑफ बँकिंग इन विच एवर एरिया यू आर इंटरेस्टेड इन. या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बँकिंग, इन्शुरन्स आणि SSC या संदर्भामध्ये कुठलेही डाऊट्स असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे 9822772482. दॅट्स माय पर्सनल नंबर. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एलिजिबिलिटी फॉर्म भरताना कुठलीही अडचण असेल प्लीज फील फ्री टू गिव्ह मी अ कॉल. I have also given my email ID. You can drop me a line anytime. And Facebook is also a very convenient medium for us to get connected.